8व्या श्लोकापर्यंत आता आपण श्लोक क्रमांक 8 पासून पुढे चर्चा करूया. तर श्लोक क्रमांक 8 ते श्लोक क्रमांक 15 जे आहेत त्याच्यामध्ये आता इथून पुढे आपण पाहणार आहोत की भक्ती जी आहे याचं गुणगान करण्यात आलेलं आहे. आपण पाहिलं की कशा प्रकारे पहिला प्रश्न जो होता जो सुत गोस्वामींना विचारण्यात आला होता शौनक ऋषींद्वारे, तो होता की या सर्व समाजासाठी सर्वात महत्वाचं कार्य काय. तर ते सर्वात महत्वाचं कार्य म्हणजे भगवंतांची भक्ती करणे, म्हणजे शुद्ध भक्ती प्राप्त करणे. हे सर्वात शुद्ध भक्तीचं कार्य जे आहे हे सर्वात महत्वाचं कार्य आहे. आणि त्यामुळे इथून पुढचे जे सर्व श्लोक आहेत त्या श्लोकांमध्ये भगवंत भक्तीची महानता जी आहे किंवा भक्ती करण्याची जी पद्धती आहे त्याबद्दल विशेष चर्चा करणार आहेत. आणि त्या भक्तीमध्ये जे आपले इष्ट आहेत, ते भक्तीचे जे आपले ध्येय आहेत ते म्हणजे भगवंत श्रीकृष्ण, आणि कशा प्रकारे फक्त श्रीकृष्ण यांचीच पूजा करणे याच्याबद्दल श्लोक क्रमांक 29 पर्यंत आपण भक्तीची महानता आणि कशा प्रकारे भगवंत वासुदेव म्हणजे कृष्ण यांची पूजा करणे हेच आपलं जीवनाचं ध्येय असलं पाहिजे याच्यावरती पूर्णपणे चर्चा केलेली आहे. तर हा जो सेक्शन आहे, सेक्शन 8 श्लोक क्रमांक 8 ते श्लोक क्रमांक 15, याच्यामध्ये विशेष करून जे आपलं कर्तव्य आहे, जे कर्म आहे त्या कर्माबद्दल चर्चा करण्यात आलेली आहे. विशेष करून वर्णाश्रम धर्माबद्दल चर्चा करून त्या वर्णाश्रम धर्माद्वारे आपले प्रत्येकाचे जे जे काही विहित कर्म आहे त्या विहित कर्मामध्ये कशा प्रकारे महत्व दिलं पाहिजे, आणि अ, त्या विहित कर्माद्वारे आपल्याला भक्ती प्राप्त झाली पाहिजे हे याच्याबद्दल विशेष करून चर्चा केलेली आहे. आपण दुसऱ्या अध्यायामध्ये पाहिलेलं आहे भगवद्गीतेच्या, ज्याच्यामध्ये भगवंत जे आहेत हे आपल्या विहित कर्माची चर्चा करतात. विशेष करून भगवंत अर्जुनाला सांगतायत की अर्जुन, तू जर तुझं हे कार्य जे आहे क्षत्रिय धर्म जो आहे, ह्या क्षत्रिय धर्माचं म्हणजे तुझे जे विहित कर्म आहे हे जर तू व्यवस्थित केलं नाहीस, तर हा विहित कर्म जर व्यवस्थित केलं नाहीस तर तुला स्वर्गही प्राप्त होणार नाहीये. त्यानंतर भगवंत सांगतात स्वर्ग प्राप्त होणार नाहीये, त्याचबरोबर तुझी कीर्ती जी आहे त्याचा नाश होणार आहे, तुला त्याचबरोबर तुझी निंदा करणार आहेत भगवंत. असं एकामागे एक भगवंत सर्व श्लोकांमध्ये समजून सांगतात अर्जुनाला की तुझा ते क्षत्रिय धर्माचं तुझं कार्य केलंस तर तुला पुण्य प्राप्त होणार आहे, तुला स्वर्ग प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर तुला जे आहे तुझी फार महानता वाढणार आहे. पण तू हे नाही केलं तर तुझा फार अपमान होणार आहे, आणि त्याची तुझी जेव्हा निंदा केली जाईल त्यावेळेस तू तुझा जो स्वधर्म आहे तो स्वधर्म सोडणार आहेस. तर अशा प्रकारे व्यक्तीने आपला स्वधर्म जो आहे त्याचं पालन करणं गरजेचं आहे. पण जेव्हा तो स्वधर्माचं पालन करतोय, भागवतम विशेष करून या गोष्टीवरती भार देतोय, जे आपण 12व्या अध्यायातही भगवद्गीतेच्या पाहिलेलं आहे की स्वधर्म जेव्हा पालन करतोय तर त्याचं स्वधर्माचं परिवर्तन जे आहे हे भगवंतांची शुद्ध भक्ती प्राप्त व्हावी याच्यामध्ये परिवर्तन होणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि त्यामुळे श्लोक क्रमांक 18 ते श्लोक क्रमांक 15 मध्ये आपण पाहतो की भक्ती प्राप्त झाली पाहिजे जेव्हा आपण आपला स्वधर्म करतोय किंवा आपलं विहित कर्म जेव्हा आपण करत आहोत. भगवंत त्याच सेक्शन मध्ये भगवद्गीतेच्या सेक्शन मध्ये सांगतात की जो कोणी व्यक्ती आपलं विहित कर्म प्रिस्क्राईब ड्युटी ज्या आहेत त्या व्यवस्थित करतो, तो व्यक्ती जो आहे हा मला नेहमी प्रसन्न करतो, की तो असा व्यक्ती मला प्रिय आहे असं भगवंत सांगतात. तर जेव्हा ह्या प्रिस्क्राईब ड्युटीज विहित कर्म जे आहे किंवा आपला स्वधर्म जो आहे हा याचं परिवर्तन भगवंतांच्या भक्तीमध्ये होतं, ती जी आहे ही भक्तीची परिपूर्णता आहे, किंवा अशा प्रकारे आपण भक्तीची प्राप्त करणं गरजेचं. कारण आपले काही स्वधर्म आहेत आपले, जे विशेष करून वर्णाश्रमानुसार जे धर्म आहे त्याला आपण सोडू शकत नाही. आणि जर आपण त्याला सोडू शकत नाही तर त्याचं व्यवस्थितपणे पालन करत आपण भक्तीची प्राप्त करू शकतो. तर हा जो श्लोक क्रमांक 8 आहे याच्यामध्ये आपण पाहतो की वर्णाश्रम धर्म जो आहे हा कैतव धर्म नाहीये. आपण याच्या आधी पाहिलं की भागवतम जे आहे हे सर्व जे कैतव धर्म आहेत त्यांचा पूर्णपणे नाश करतं, त्याचा ऱ्हास करून टाकतं, किंवा कैतव धर्म जे आहे याच्यातून आपल्याला मुक्त व्हायला सांगतं. तर जेव्हा सांगितलंय तर त्यावेळेस हा भागवतम जे आहे हे परोधर्म नाहीये किंवा कैतव धर्म नाहीये. सॉरी, वर्णाश्रम धर्म जो आहे हा परोधर्म नाहीये. याच्याबद्दल आपण श्लोक क्रमांक 8 मध्ये चर्चा करणार आहोत की का बरं वर्णाश्रम धर्म जो हा परोधर्म नाहीये.
श्लोक क्रमांक 8. धर्म स्वनिष्ठित पुंसा विश्वक्सेन कथासूय नोत्पादय दुरतिम श्रम एव हि केवलम. हा श्लोक आपण बऱ्याच वेळा ऐकले. प्रभुपाद जो हा श्लोक आहे हा बऱ्याच ठिकाणी आपल्या भागवत कक्षामध्ये वगैरे सांगतात. तर हा श्लोक जो आहे हा महत्वाचा श्लोक आहे, ज्याच्यावर आपल्याला कळतं. आपण याच्यात पाहिलं श्लोक क्रमांक 6 मध्ये परोधर्म काय आहे ते पाहिलं. तर परोधर्म जे आहे, सवय पुंसा परोधर्मे यथो भक्ती रदोक्षजे अहैतुकी अप्रतियता ययात्मा सुप्रसिद्धती. तर याच्यामध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारे भगवंतांची जी प्रेममय भक्ती जी आहे हा परमधर्म आहे. तर कशा प्रकारे आपण वर्णाश्रम धर्मामध्ये बऱ्याच वेळा व्यक्ती वाहून जातो. जसं आपण पाहतो की महाभारत जे आहे या महाभारताला जर भागवतमच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर आपण पाहतो की कशा प्रकारे वर्णाश्रम धर्म जो आहे हा परोधर्मापर्यंत घेऊन जातो. पण दुर्भाग्याने बऱ्याच वेळा फक्त वर्णाश्रम धर्मावरती भार देणारे व्यक्ती आहेत, वर्णाश्रम धर्मालाच महत्व देणारे व्यक्ती जे आहेत हे परोधर्मापर्यंत पोहोचत नाहीत. जे परमधर्म आहे या परमधर्मापर्यंत म्हणजे कृष्णाच्या प्राप्तीपर्यंत, कृष्णाच्या भक्तीच्या प्राप्तीपर्यंत पोहोचत नाहीत. तर त्यामुळे आपल्याला हे समजणं गरजेचं आहे. जसं आपण पाहतो की प्रभुपादांच्या बऱ्याचशा लेटरमध्ये प्रभुपाद लिहितात की वर्णाश्रम धर्म जो आहे हा महत्वाचा आहे आणि इस्कॉनमध्ये वर्णाश्रम धर्म स्थापित करण्याचे कार्य प्रभुपादांकडून राहिले. पण तो वर्णाश्रम धर्माच्या पाठीमागे स्थापित करण्यापाठीमागे एक प्रमुख उद्देश जो आहे तो म्हणजे भगवंतांची भक्ती जी आहे ही प्राप्त झाली पाहिजे. तर त्यामुळे कोणतीही आपलं विहित कर्म करतोय ते विहित कर्म जे आहे हे परमधर्मापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. तर हा जो श्लोक आहे धर्म स्वनुष्ठितो पुंसा त्याच्यातले शेवटचं जे श्रम एव हि केवलम हे फार महत्वाचं आहे. की आपलं जे आपण जे काही कार्य करतोय हे फक्त श्रम म्हणून गेलं नाही पाहिजे. जसं एखादं गाढव असतं, ते गाढव आपल्या त्याच्या अंगावरती खूप मोठं ओझं घेऊन एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जातं आणि मालक काय करतो की त्या गाढवाच्या डोक्यावरती एक काठी बांधतो आणि समोर गाजर लटकवतो. ते गाढवाला वाटतं की हे गाजर खाणं हे माझं जीवनाचं ध्येय आहे आणि तो गाजर खाण्यासाठी पुढे जातो आणि मग त्याला ते गाजर जे आहे ते त्याच्या डोक्याबरोबर म्हणजे त्याच्या शरीराबरोबर पुढे पुढे जात राहत आणि त्याला वाटतं की गाजर मला आता प्राप्त होईलच होईलच आणि त्यासाठी तो काबाड कष्ट करतो. एवढं ओझं वाहतो की त्याला कळतच नाही. तर त्याला जसं का, कारण त्याला बुद्धी नाहीये, त्याला ज्ञान नाहीये, त्याला माहिती नाही की जीवन कशासाठी जगतोय, तो फक्त कष्ट करत राहतो. जसं राधेश्यामपूर ते डिव्हाइस मध्ये उदाहरण देतात. ते सांगतात की एक व्यक्ती आहे, तो अतिशय वेगाने चाललेला आहे आणि तो इतका वेगाने चाललाय की पाठीमागचा व्यक्ती त्याला कसं तरी पकडतो आणि त्याला म्हणतो तू कुठे एवढ्या वेगाने गाडी चालवतोयस. म्हणते मला विचारू नकोस, मला जाऊ दे, मला तू डिस्टर्ब करू नकोस. तो परत पुढे निघून जातो. परत हा व्यक्ती कसा बसा त्याच्यापर्यंत पोहोचतो आणि त्याला विचारतो तू कुठे चाललायस, अरे मला ऍटलीस्ट सांग कुठे चाललाय. ते मला माहित नाही मी कुठे चाललोय, मला जाऊ दे, मला जायचंय. अशा प्रकारे आपण जीवनामध्ये फक्त श्रम एवही केवलम होणं योग्य नाहीये. आणि त्यामुळेच आपल्याला तत्वज्ञान जे आहे आपलं गौडी वैष्णव सिद्धांत जो आहे तो व्यवस्थितपणे माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण काय करतो, का करतो, कसं करतो हे माहिती असणं गरजेचं आहे. वाय वी डू व्हॉट वी डू, आपण काय करतो, का करतो हे माहिती असणं गरजेचं आहे. जेव्हा त्या गोष्टी पाठीमागचं कारण आपल्याला कळेल तर त्यावेळेस आपण जे काही कार्य करत आहोत हे फक्त कष्ट नाही होणार, त्याला काहीतरी योग्य फळ मिळणार आहे. नाहीतर आणि त्यात हे जेव्हा सांगितलं जातं श्रमयोगी ही केवलम, त्यात अतिशय महत्वाची गोष्ट आहे की आपण कोणतंही कार्य करत आहोत त्या कार्यामध्ये जर कृष्ण आपल्या जीवनाचे केंद्रबिंदू असतील किंवा ते कार्य जे आहे हे कृष्णाच्या प्रसन्नतेसाठी केलं तर ते कुठल्याही प्रकारचं विफल असं श्रम नाही होणार आहे, ते सफल असणार आहे. त्या श्रम ते आपण जे काही श्रम करत आहोत कृष्णाच्या प्रसन्नतेसाठी त्याच्यासाठी खूप योग्य प्रकारचं आपल्याला रिझल्ट मिळणार आहे. जसं आपण भगवद्गीतेमध्ये पाहतो कर्म, विकर्म आणि अकर्म या तीन गोष्टींची जी व्याख्या आहे आपण पाहिलेली आहे. तर त्याच्यामध्ये कर्म जे आहे म्हणजे कोणतेही कार्य करतो व्यक्तीच्या द्वारे काहीतरी कार्य केलं जातं. ते कार्य करत असताना त्याला चांगल्या किंवा वाईट रिॲक्शन मिळतात, त्याला त्याचं फळ प्राप्त होतं त्या कर्माचं. तशाच प्रकारे विकर्म जे आहे त्याला सांगितलं की ह्या अशा गोष्टी आहेत त्या टाळायच्यात पूर्णपणे. त्या विकर्म आहेत त्या विचित्र आहेत, त्या गोष्टी आपल्याला पूर्णपणे टाळायच्या. पण जेव्हा अकर्म येतं, विशेष करून ज्ञानी जेव्हा अकर्मची व्याख्या करतात ते सांगतात की कर्मच नाही करायचं, कर्माचा पूर्णपणे त्याग म्हणजे अकर्म. पण तिथे वैष्णव जे आहेत हे एक इतका चांगला दृष्टिकोन देतात. ते सांगतात अकर्म म्हणजे, अकर्माची जर संस्कृत व्याख्या केली तर अकर्म म्हणजे कर्म न करणे. पण तिथे सांगितलं जातं अकर्म म्हणजे कृष्णाच्या प्रसन्नतेसाठी कर्म करणे, स्वतःच्या इंद्रिय भोगासाठी कर्म न करणे, याला अकर्म म्हणतात. आणि जेव्हा व्यक्ती अकर्म या गोष्टीला समजतो की मी जे काही कर्म करतोय हे कृष्णाच्या प्रसन्नतेसाठी करतोय,
त्यावेळेस त्या व्यक्तीला कसल्याही प्रकारच्या रिॲक्शन लागत नाहीत, कसल्याही प्रकारचं कर्मफल त्याला प्राप्त होत नाही. आणि त्यामुळे अकर्म जे आहे याची व्याख्या आहे की कृष्णाच्याच प्रसन्नतेसाठी करणे, दुसऱ्या कोणाच्याही इंद्रिय भोगासाठी किंवा स्वतःच्या इंद्रिय भोगासाठी ते कार्य करायचं नाहीये. तर त्यामुळे श्रम एव हि केवलम याच्यामधून समजण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आपलं जे कष्ट आहे, आपले जे श्रम आहे, आपलं जे काही कार्य आहे, हे भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी केलं तर ते व्यर्थ ठरत नाही. पण भगवंतांच्या प्रसन्नतेच्या व्यतिरिक्त केलं तर ते पूर्णपणे व्यर्थ ठरणार आहे. जसं एक रिपोर्टर जो आहे हा प्रभुपादांना विचारतो की स्वामीजी, तुम्हाला जर कळालं की जेव्हा मृत्यूचा समय वेळ जवळ आल्यानंतर तुम्हाला कळालं की भगवंत, देव वगैरे, गॉड डज नॉट एक्झिस्ट, देव नसतो, हे जर तुम्हाला कळालं तर तुम्ही काय कराल? तर प्रभुपादांनी त्याला उत्तर देताना सांगितलं, प्रभुपाद म्हणाले की जेव्हा मला ही गोष्ट कळेल तर मला अभिमान वाटेल की मी एक खूप चांगलं जीवन जगलोय, मी काही काहीतरी विक्षिप्त असं जीवन जगलेलं नाहीये. मग प्रभुपाद त्याला विचारतात, पण जर तुला कळालं मृत्यूच्या समयी की भगवंत असतात तर तुझं काय होणार? तर त्यावेळेस व्यक्तीला कळतं, जेव्हा जेव्हा असं सांगितलं जातं की जेव्हा व्यक्तीचा मृत्यू जवळ येतो किंवा मृत्यूच्या समयी व्यक्तीला त्याने भूतकाळात केलेल्या सर्व गोष्टी दाखवल्या जातात. आणि त्या सर्व गोष्टी जेव्हा त्याला दाखवल्या जातात त्यावेळेस त्याला खूप दुःख होतं की मी का माझा व्यर्थ वेळ वाया घालवला. तर त्यामुळे आपल्या जीवनाचा वेळ वेळ जो आहे हा व्यर्थ गेला नाही पाहिजे. आपलं जीवन जे आहे, विशेष करून मनुष्य जीवन जे आहे, जे अतिशय दुर्मिळ आहे, अशा दुर्मिळ मनुष्य जीवनाचा आपल्याला अतिशय योग्य प्रकारे लाभ घेता आला पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला भगवंतांची भक्ती जी आहे ही योग्य प्रकारे करणं गरजेचं आहे. भाषांतर वाचूयात आपण. आपल्या स्थितीनुसार चांगल्या प्रकारे धार्मिक आणि विहित व्यावसायिक कर्मे करीत असताना जर त्यामुळे भगवंतांविषयी संदेशाबाबत आसक्ती उत्पन्न होत नसेल तर तो केवळ व्यर्थ श्रमच आहे. धर्म स्वनिष्ठता पुंसा विश्वसेन कथासुह ही पूर्णपणे भगवंतांचा जो संदेश आहे त्या भगवंतांच्या संदेशाशी आपलं जे जीवन जे आहे, पूर्ण जीवन आहे, त्यानुसार जर जात नसेल, नोत्पाद यती रतीम, तर त्या व्यक्तीला हे अतिशय महत्वाचा शब्द आहे, न उत्पादयते यदी रतीम. नोत्पादयते रती म्हणजे न उत्पाद, त्याच्या उत्पन्न होत नसेल काय रती, कोणाप्रती, कृष्णाप्रती जर त्याची रती म्हणजे आकर्षण उत्पन्न होत नसेल तर त्याचं जीवन जे आहे हे फक्त श्रमयेवही केवलमच आहे. तर आपण श्रमयेवही केवलम जे आहे याच्यात पाहिलं आपण की कशा प्रकारे भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी कार्य करणं गरजेचं आहे. नाही आणि कोणत्याही प्रकारचं ज्ञान नसेल, का तत्वज्ञान नसेल किंवा कुठल्याही गोष्टीचं व्यवस्थितपणे पालन करत नसेल तर त्याच्या व्यक्तीचं जीवन जे आहे हे व्यर्थ आहे. फक्त श्रम करत राहील. त्यासाठी आपण त्या गाढवाचं उदाहरण पाहिलं किंवा प्रभुपादांनी सांगितलं की जर भगवंत आहेत हे तुला कळाल्यानंतर त्या गोष्टीचं तुला अतिशय दुःख होईल. तात्पर्य वाचा. श्री विनोदिनी माताजी, तात्पर्य वाचा. विनोदिनी माताजी. हरे कृष्ण, सर्वांना दंडवत प्रणाम. तात्पर्य प्रभुपादांद्वारा. जीवनासंबंधी मनुष्याच्या ज्या निरनिराळ्या धारणा आहेत त्यानुसार त्याची निरनिराळी व्यावसायिक कर्मे असतात. जे लोक स्थूल शरीराच्या पलीकडे काहीच पाहू शकत नाहीत त्या स्थूल भौतिकवाद्यांना इंद्रियांच्या पलीकडे काही आहे असे वाटत नाही, म्हणून त्यांची व्यावसायिक कार्ये पराकाष्ठेच्या विस्तृत स्वार्थपूर्तीमध्ये सीमित असतात. ही पराकाष्ठेची स्वार्थवृत्ती वैयक्तिक स्थूल शरीराभोवती केंद्रित असते. ही स्वार्थपरायणता सामान्यतः खालच्या प्रकारच्या पश्चित दिसून येते. स्थूल शारीरिक सुखाच्या रूपाने हा विस्तृत स्वार्थ मानव समाजात व्यक्त होतो आणि कुटुंब, समाज, जात, राष्ट्र अथवा जगत यात केंद्रीभूत होतो. या भौतिकवादी लोकांहून काहीसे प्रगत असे मानसिक तर्कवादी आहेत. ते मनोराज्याभोवती हिंडत राहतात आणि शरीर आणि मन यांनी मर्यादित झालेल्या स्वार्थाच्या हेतूने कविता, तत्वज्ञान यात किंवा त्याच स्वार्थ प्रेरित हेतूने कोणत्या तरी पंथात गुंतून राहतात. परंतु शरीर आणि मन यांच्या पलीकडे असा सुप्त आत्मा आहे, ज्याचा शरीरात अभाव झाल्यावर शारीरिक आणि मानसिक स्वार्थाचे क्षेत्र पूर्णपणे नष्ट होते. तथापि अल्पज्ञ लोकांना आत्म्याच्या अस्तित्वाची काही माहिती नसते. मूर्ख हरे कृष्ण. लोकांना तर अशा हरे प्रकारे कृष्ण. आपण पाहतो की असे बरेच व्यक्ती आहेत, बरेच. आता कोणाची इथे आपल्याला निंदा करायची नाही किंवा कोणाच्याही नाव घेऊन आपल्याला बोलायचं नाही, पण असे कितीतरी व्यक्ती आहेत जे कुटुंब किंवा फक्त समाज किंवा कुठला तरी धर्म, जाती किंवा कितीतरी आता आपण पाहतो मीडियामध्ये आपल्याला जेव्हा न्यूज कळतात, कितीतरी आहेत असे की त्याच गोष्टीवरती त्यांचं ध्यान आहे, त्याच गोष्टीला सर्वस्व मानलं जातं, त्याच गोष्टीला भक्ती मानली जाते.
देशभक्ती, राष्ट्रभक्ती, धर्मभक्ती, जातीभक्ती, ह्या सगळ्या गोष्टींना त्यालाच प्राधान्य दिलं जातं. आणि त्यांची पूर्ण विचारसरणी जी आहे, पूर्ण जे त्याच्यातून ते लेखन आहे किंवा कविता आहेत किंवा चित्रपटाच्या द्वारे दाखवण्यात झालं, त्या फक्त त्याच कुठल्या तरी गोष्टीशी संबंधित असतात. आणि हे दुर्भाग्य आहे. मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर जर त्या व्यक्तीला कृष्ण प्राप्त होत नसेल आणि तो कुठेतरी अशा गोष्टीत अडकून राहत असेल, तर पुन्हा पुनः पुन्हा पुन्हा त्याला जे आहे पुनश्चर्वित चर्वा नाम होणार आहे, की त्या गोष्टी तो करत राहणार. तर त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे. आपल्यामध्येही कुठे अशा काही गोष्टी जागृत होत आहेत का, हे पाहणं गरजेचं. आणि असं होत असेल तर आपण जे आहे हे पूर्णपणे योग्य प्रकारे शुद्ध भक्ती होत नाहीये, हे समजणं गरजेचं. पुढे वाचा पुढे. विनोदिनी मूर्ख माताजी असो वाचा. का हा वाचू का विनोद, हा वाचा वाचा. हा ठीक आहे. मूर्ख लोकांना आत्म्यासंबंधी काहीही ज्ञान नसते. तसेच आत्मा हा शरीर आणि मन यांच्या सीमेपलीकडे कसा आहे याचीही माहिती त्यांना नसते. त्यामुळे त्यांच्या सांसारिक कर्तव्य कर्माचे पालन करूनही ते समाधानी नसतात. आत्म्याच्या संतोषासंबंधी येथे प्रश्न उपस्थित केलेला आहे. आत्मा स्थूल शरीर आणि सूक्ष्म मन यांच्या पलीकडे आहे. आत्मा हा शरीर व मन यांचे कार्यक्षम व शक्तिमान तत्व आहे. आत्म्याच्या आवश्यकता समजून न घेता केवळ शरीर आणि मनाच्या इच्छा पुरवून कोणीही कधी सुखी होणे शक्य नाही. शरीर आणि मन ही आत्म्याची वरवरची आवरणे आहेत. जीवात्म्याच्या आवश्यकता पूर्ण झाल्या पाहिजेत. पक्षाचा पिंजरा केवळ स्वच्छ केल्याने पक्षाला संतोष होत नाही, तर स्वतः पक्षाच्या आवश्यकता काय आहेत त्या समजल्या पाहिजेत. आत्म्याला भौतिक बंधनाच्या मर्यादित क्षेत्रातून मुक्त होऊन पूर्ण स्वातंत्र्याची इच्छा पूर्ण करावयाची आहे. विशाल विश्वाच्या भोवती ज्या भिंती आहेत त्यातून त्याला मुक्त व्हावयाचे आहे. स्वतंत्र प्रकाश आणि चैतन्य यांना पाहण्याची त्याची इच्छा आहे. ती पूर्ण स्वतंत्रता जेव्हा आत्मा परमेश्वराला भेटतो तेव्हाच प्राप्त होते. सर्व जीवांच्या हृदयात परमेश्वराविषयी सुप्त प्रेम आहे. आध्यात्मिक अस्तित्व स्थूल शरीर आणि मन यांच्याद्वारे स्थूल व सूक्ष्म भौतिक गोष्टींच्या विकृत प्रेमाच्या रूपात प्रकट होते. म्हणून ज्या योगे आपली दिव्य चेतना विकसित होईल अशाच नियत कर्मात आपण स्वतःला संलग्न करायला हवे. हरे कृष्ण. भगवंतांच्या हरे तर कृष्ण. आपण पाहतो इथे, म्हणजे ज्या योगी आपली दिव्य चेतना जी आहे विकसित होईल अशाच नियत कर्मात आपण स्वतःला संलग्न करायला हवे. तर आपले नियत कर्म जे आहे आपण हे करत असताना हे पाहणं फार गरजेचं आहे की हरे कृष्ण माताजी, माईक चालू आहे तुमचा. तर आपली दिव्य चेतना जी आहे, प्रत्येक जीवात्मा जो आहे, जसं वरच्या पॅरेग्राफमध्ये प्रभुपाद आत्मा आणि परमात्मा विशेष करून आत्म्याबद्दल सांगतात. आत्मा जो आहे ही दिव्य चेतना आहे आणि ती दिव्य चेतना जी ही आच्छादित झालेली आहे, ते आच्छादन जेव्हा आपण बाहेर काढू आणि त्या दिव्य चेतनाच्या द्वारे आपण भगवंतांशी सेवा संबंध जोडू. जिथे आत्मा आणि परमात्माचं प्रभुपाद सांगतात की जेव्हा एकमेकांशी संबंध जोडतात त्यावेळेस जे आहे त्या व्यक्तीचं जे कर्म आहे ते योग्य आहे असं समजायला पाहिजे, किंवा त्याचं नियत कर्म जे आहे हे योग्य आहे. त्यामुळे आपले नियत कर्म, त्याला विहित कर्म म्हटलं जातं, हे कशा प्रकारे आपण करत आहोत हे पाहणं फार गरजेचं आहे. पुढे प्रभुपाद ते सांगतात की बऱ्याच वेळा अध्यात्म म्हणजे काय हे सांगतात. लोकांचे वेगवेगळे अंदाज समज असतात. कोणीतरी काहीतरी गायलं, कोणी काहीतरी कार्य केलं म्हणून त्याला अध्यात्म समजतात, असं नाहीये. अध्यात्म करताना जे विधिविधानांनी आचार्याने दिलेल्या ज्या गोष्टी त्याचं पालन करणं गरजेचं आहे. असं जेव्हा व्यक्ती करतो तर त्यावेळेस तो व्यक्ती जो आहे हा नक्कीच कृष्ण प्रेम प्राप्त करणार आहे. आणि त्यामुळे प्रभुपाद शेवटी लिहितायत की जरी तो स्वर्गलोकात गेला तरी उत्कंठित जीवाला तेथे कायमचे स्थान आढळणार नाही. असा हा भटकणारा जीव पूर्ण प्रेमभक्तीच्या पूर्ण शास्त्रीय प्रक्रियेने निश्चितच पूर्ण तृप्त होतो. त्यामुळे आपण जी काही भक्ती करत आहोत त्याच्यामध्ये आपल्याला शास्त्रांचा आधार असणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण कोणत्याही गोष्टीचा निर्णय घेताना गुरु, साधू आणि शास्त्र यांच्या आधारावरती तो निर्णय घेणं गरजेचं आहे. आणि त्याच प्रकारे त्यांनी दिलेली जी शास्त्रीय पद्धती आहे, विधी आहे, त्या विधीचं पालन करणं गरजेचं आहे. हे सांगितल्यानंतर पुढे चर्चा होती की कशा प्रकारे आपले जे काही नियत कर्म आहेत ते आपल्याला भगवंतांच्या प्राप्तीसाठी किंवा विशेष करून परमध्येय जे आहे आपलं परमधर्म जो आहे त्या धर्माच्या प्राप्तीसाठी मदत करणारेच हवे. त्यासाठी श्लोक क्रमांक 9 मध्ये सांगितलंय, धर्मस्य हि अपवर्गस्य नार्थार्थापकल्पते नार्थस्य धर्मकांतस्य कामो लाभा हि स्मृतः. भाषांतर, सर्व धार्मिक कर्तव्ये ही निश्चितपणे भौतिकतेतून मुक्त होण्यासाठी योजलेली आहेत. सर्व धार्मिक कर्तव्ये ही निश्चितपणे भौतिकतेतून मुक्त होण्यासाठी योजलेली आहेत. ती कर्तव्ये भौतिक लाभाकरता कधीही करू नयेत.
याशिवाय ऋषींच्या सांगण्याप्रमाणे जो मनुष्य परमधर्मसेवेत भगवंतांच्या सेवेत संलग्न आहे त्याने कधीही भौतिक लाभाचा उपयोग इंद्रिय तृप्तीसाठी करू नये. दोन महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक तर आपण जे काही धार्मिक कार्य करतो म्हणजे असे कित्येक व्यक्ती जे आहेत लहानपणापासून शिकवलं जातं, बाळा देवासमोर जा, देवासमोर हात जोड, डोळे मीट आणि म्हण की देवा मला बुद्धी दे. तो म्हणतो देवा मला बुंदी दे. तो काही जे काही तर ते आपल्याला हे शिकवा, मग बुद्धी दे, मग थोड्या वेळानंतर मोठा झाल्यानंतर सांगतो की देवा मला पैसा दे, मग थोड्या वेळानं सांगितलं देवा मला सुंदर बायको दे, मग छान मुलं दे, मग घर दे. अशा गोष्टी ज्या पूर्णपणे लिस्ट बनवली जाते आणि अशा लिस्ट घेऊन भगवंतांसमोर जातात. तर भगवंतांसमोर जाणे, प्रार्थना करणे हे धार्मिक कार्य आहे. पण त्या धार्मिक कार्यातून तुम्ही जर भौतिक लाभाचा विचार करत असाल तर तो चुकीचा आहे. तर इथे ह्या गोष्टीवरती भार दिलाय की धार्मिक कार्य करताना कुठल्याही भौतिक तेथून मुक्त होण्यासाठी योजलेली ही धार्मिक कार्य जे आहेत हे आपल्याला या भौतिकतेतून मुक्त होण्यासाठी केलेली आहेत. प्रार्थना करणे, प्रणाम करणे, फूल अर्पण करणे, दिवा लावणे या सर्व गोष्टींद्वारे आपण भगवंतांची पूजा करतो, अर्चना करतो किंवा नमन करतोय भगवंतांना. ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या धार्मिक आहेत. या धार्मिक गोष्टीद्वारे आपण भौतिकतेतून मुक्त, मोक्ष म्हणून आपल्याला की मुक्ती प्राप्त करणे किंवा भगवंतांना प्राप्त करणे आहे. पण दुर्भाग्याने प्रत्येक व्यक्ती बऱ्याच वेळा या धार्मिक कार्यांचा उपयोग जो आहे या भौतिक लाभासाठी, इथे या भौतिक जगतामध्ये कशा प्रकारे मला सुख प्राप्त होईल या सुख प्राप्त करण्यासाठी करतो. दुसरी महत्वाची गोष्ट सांगितली आहे, याशिवाय ऋषींनी सांगण्याप्रमाणे जो मनुष्य परमधर्म सेवेत भगवंतांच्या सेवेत संलग्न आहे, तर एक तर सांगितलं की एक असा व्यक्ती आहे जो धार्मिक कार्य करतो आणि त्यातून तो भौतिक लाभाचा विचार करतो. दुसरा असा व्यक्ती आहे ज्याला माहिती आहे की मला भौतिक लाभ नाही पाहिजे, मला भगवंतांची भक्ती करायची आहे, भगवंतांच्या भक्तीच्या कार्यात तो लागलेला असतो. आणि असा व्यक्ती जो आहे जेव्हा भगवंतांच्या भक्तीचं कार्य करतो त्याला काहीतरी भौतिक लाभ होतो. जेव्हा तो काही कार्य करतो त्यावेळेस तो भौतिक लाभ होतो. त्या लाभाचा उपयोग जेव्हा तो स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी करतो तो अतिशय दुर्भाग्यशाली व्यक्ती आहे. आणि अशा इंद्रिय तृप्तीसाठी त्याचा उपयोग करू नये. विशेष करून जेव्हा योगभ्रष्टची व्याख्या भगवंत सांगतात समजावून, तर तेव्हा योगभ्रष्टची व्याख्या समजावून 6व्या अध्यायामध्ये त्याची चर्चा येते. अर्जुन प्रश्न भगवंतांना विचारतो की असा कोण असा व्यक्ती आहे ज्याने काही वेळ जे आहे या पालन केलेले आहे, योग पद्धतीचं पालन केलंय, पण नंतर योग पद्धतीचं पालन करत असताना तो पूर्णत्वापर्यंत पोहोचला नाहीये. असं पूर्णत्वापर्यंत न पोहोचलेल्या व्यक्तीचं काय होतं. तर त्यात भगवंत सांगतात की असा व्यक्ती जो आहे जरी तो पूर्णत्वापर्यंत पोहोचू शकला नाही तरी तो एका श्रीमंत घरामध्ये, कुलवान घरामध्ये, एका ब्राह्मण परिवारामध्ये, एका संस्कारी परिवारामध्ये किंवा एका वैष्णव परिवारामध्ये त्याचा जन्म होतो. तर हे जेव्हा भगवंत सांगतात त्याच्यामध्ये फार महत्वाची गोष्ट आहे की त्याने का प्राप्ती केली नाही, कारण तो योगभ्रष्ट झालाय, तो योगाच्या मार्गावरून भ्रष्ट झालेला आहे. तर इथेही भगवंत तशाच प्रकारच्या व्यक्तीचं सांगतात की जेव्हा तो भगवंतांच्या भक्तीमध्ये संलग्न झालेला असतो पण त्याच्यातून जो भौतिक लाभ होतो तो भौतिक लाभ स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी लावतो, जेव्हा तो स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी लाभतो तर तो योगभ्रष्ट किंवा पथभ्रष्ट होणार आहे. आणि भक्ती मार्गातून असा भ्रष्ट झालेला व्यक्ती जो आहे त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागेल आणि पुन्हा या गोष्टींचं पालन करावं लागेल. तर त्यामुळे या गोष्टी असे जेव्हा श्लोक आपण वाचतो त्यावेळेस आपण स्वतःला वारंवार या गोष्टीची आठवण करून देणं गरजेचं आहे की आपली भक्ती करण्याची पद्धत जी आहे ती भक्ती, आपली भक्ती जी आहे जी काही योग पद्धती भगवंतांना प्राप्त करणं ह्याच्यामध्ये आपण अतिशय ध्यानपूर्वक ह्या गोष्टीचं पालन करणं गरजेचं. म्हणजे ती त्या दोरीवरची कसरत आहे की आपण पाहिलं असेल की बाबा एक मुलगी, लहान मुलगी असते, ती काठी घेऊन दोरीवरती कसरत कसरत करत जाते आणि ती एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणून पोहोचते, इकडे पोहोचते. त्या मुलीने थोडी जरी दुर्लक्ष केलं, जरी लक्ष दिलं नाही तर दोरीवरती किंवा तिचा जो बॅलन्स आहे तो इम्बॅलन्स झाला तर ती खाली आपटणार आहे, तिला इजा होणार आहे, काहीतरी ऍक्सिडेंट होणार आहे. तसंच आपलंय, आपण जर थोडं जरी दुर्लक्ष केलं किंवा स्वतःला लाभ जो प्राप्त झालाय त्या लाभाकडे जास्त ध्यान दिलं किंवा लाभ प्राप्तीसाठी भक्ती केली, धार्मिक कार्य केलं, तर हे चुकीचं आहे. आणि त्यामुळे आपण जे काही नियत कर्म करत आहोत त्याच्यामधून काहीतरी लाभ प्राप्त होणार आहे, कारण तो जे कार्य आहे त्याचं काहीतरी चांगली रिॲक्शन येणार आहे. तर ते जेव्हा लाभ प्राप्त होईल त्याच्यामधून आपण न भरकटता आपण जे आहे इंद्रिय तृप्तीसाठी कार्य करू नये हे असं भगवंतांनी सांगितलंय. तर त्यामुळे आपण जे काही आपलं नियत कर्म करत आहोत ते नियत कर्म जे आहे हे आपल्याला भगवंतांकडे घेऊन जाणारं असलं पाहिजे. धर्मस्य ही अपवर्गस्य हा अतिशय महत्वाचा या श्लोकातला शब्द आहे की धर्मस्य आपले जे काही नियत कर्म आहे ही अपवर्गस्य हे हे जे आहे हे निश्चितपणे आपल्याला
निर्णायक मुक्ती जी आहे ही प्राप्त करू शकते. तर या श्लोकाचा मर्म अशा प्रकारे की आपलं जे नियत कर्म आहे हे आपल्याला नक्कीच मुक्तीपर्यंत घेऊन जाऊ शकतं. पण त्याच्यासाठी ते का करत आहोत, त्याच्या पाठीमागे कोणासाठी करत आहोत हे पाहणं फार गरजेचं आहे. तर धार्मिक कर्तव्य जे आहेत हे निश्चितपणे व्यक्तीला मुक्ती या भौतिक जगतातून मुक्ती प्राप्त करण्यासाठी मदत करू शकतात. पण जेव्हा व्यक्ती त्या धार्मिक कार्याचा उपयोग जो आहे हा फक्त भौतिक लाभासाठी करतो तर ते चुकीचं आहे. किंवा असा व्यक्ती जो ऋषीमुनींचा आश्रय घेतलाय त्याने भक्तीचं पालन केलंय, पण दुर्भाग्याने असा व्यक्ती जो आहे हा भक्तीचं पालन करत असताना जो काही भौतिक लाभ प्राप्त होतो त्या लाभाला इंद्रिय तृप्तीसाठी वापरत असेल तर ते चुकीचं आहे. अशा इंद्रिय तृप्तीसाठी त्याने वापरू नये. ठीक आहे. कोणाला काही प्रश्न आहे प्रभूजी, एक प्रश्न विचारू शकतो का? हरे कृष्णा. विचारत होते. प्रभूजी, दंडोत प्रणाम. प्रभूजी, आपण भौतिक नाही मागू शकत तर आध्यात्मिक भगवंतांना याचना करू शकतो ना? कुठलाही आध्यात्मिक असेल किंवा माझी भक्ती चांगली होऊ दे किंवा एका भक्तासाठी प्रार्थना आपण करू शकतो. हे आध्यात्मिक आपण अथॉरिटी आहे. जसं आपण तुम्ही म्हणलं की धार्मिक कार्य करताना भौतिक गोष्टीची अपेक्षा नाही केलं पाहिजे. तर म्हणजे मला कोणाचं नाव किंवा असं निंदा नाही करायचं, पण असे कितीतरी लोक आहेत जे कथा आणि कीर्तन करतात आणि कथा कीर्तनला जाताना पहिले डिमांड करतात की बाबा आम्हाला एवढी रक्कम पाहिजे, तेवढी रक्कम दिली तर आम्ही तिथे येऊन कथा कीर्तन करू. तर हे चुकीचं आहे ना ऍक्च्युली. म्हणजे पूर्णपणे चुकीचं आहे. तर आपण जसं कुठेही प्रवचनाला जातो किंवा कथेला जातो आपण तर डिमांड नाही केलं पाहिजे. आपण जे काही आध्यात्मिक ज्ञान देतोय तेव्हा तर कसल्याही प्रकारची डिमांड केलीच नाही पाहिजे. विशेष करून आध्यात्मिक ज्ञान काय कुठल्याही प्रकारचं ज्ञान म्हणजे जर आपण वैदिक संस्कृतीनुसार पाहिलं तर ज्ञान आणि औषध अशा गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं किंमत मागू नये. किंवा त्याचं जसं आता एज्युकेशन एक पूर्ण बिझनेस झालेला आहे, व्यवसाय झालेला आहे. तशाच प्रकारे औषधांचाही व्यवसाय झालेला आहे. तर आयुर्वेदानुसार किंवा आपल्या वैदिक शास्त्रानुसार या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारच्या गोष्टी मागू नयेत हे चुकीचं आहे. स्वइच्छेने स्वखुशीने जेव्हा व्यक्ती जे काही देतो त्या गोष्टीचा स्वीकार केला जायचा आणि त्यामुळेच ब्राह्मण जे आहेत हे असे कुठल्याही प्रकारचा व्यवसाय करत नव्हते आणि त्यामुळे ब्राह्मण जे असायचे ते ज्ञान द्यायचे किंवा व्यक्तीला औषधं द्यायचे आणि जे काही प्राप्त होईल त्यातून आपली उदरनिर्वाह करायचा. त्यांच्याकडे कसल्याही प्रकारचं असं ऐश्वर नव्हतं त्यामुळे. तर सांगण्याचं तात्पर्य जर ज्ञानाबद्दल असं सांगितलंय तर आध्यात्मिक ज्ञानाचं काय? आध्यात्मिक ज्ञानाचं आपण बोलतो तर त्यावेळेस आपण कसल्याही प्रकारची अपेक्षा ठेवून जाणं हे चुकीचं आहे. ठीक आहे. आणि जर समजा प्रभूजी त्याने डिमांड करून घेतात तर मग ते कर्म लागू होतात ना प्रभूजी? कर्म लागू होण्यापेक्षा जे योग्य ते फळ प्राप्त होणार आहे ते फळ प्राप्त होणार नाहीये. म्हणजे या भागवतम सारख्या ग्रंथाचं जेव्हा वर्णन केलं जातं त्या श्रोत्याद्वारे श्रोत्याच्या त्या वक्त्याद्वारे आणि श्रोत्याच्या पूर्णपणे शुद्ध भक्तीसाठी तर श्रोत्याला जे फळ प्राप्त व्हायचं किंवा व्यक्ताला जे फळ प्राप्त व्हायचं ते त्याला प्राप्त होणार नाहीये. त्याचं कारण त्याच्यामध्ये भौतिक लाभ आलेला आहे आणि ते फळ म्हणजे कृष्णप्रेम, ते फळ म्हणजे भगवंतांची भक्ती. याच्यापासून व्यक्ती जो आहे दुरावतो. थँक्यू व्हेरी मच प्रभूजी. अजून कोणाला काही विचारायचं आहे या दोन्ही श्लोकांवर? हा प्रभूजी, ते 8व्या श्लोकातलं ते पक्षाचा पिंजरा किंवा स्वच्छ केल्याने पक्षाला संतोष होतो, हे थोडं आणि स्पष्ट सांगा ना. थोडं कन्फ्युजन वाटतं. पुन्हा एकदा सांगा. हरे कृष्ण. हा, पक्षाचा पिंजरा केवळ स्वच्छ केल्याने पक्षाला संतोष होत नाही, हे थोडं आणि स्पष्ट करून सांगा ना. आपण ह्याचं उदाहरण पाहतो ना माताजी. जेव्हा एक एक राणी असते त्या राणीकडे एक चांगला पोपट होता. त्या पोपटासाठी तिने पिंजरा घेतला आणि तो पिंजरा जो आहे तो पिंजरा साफ करत राहिली ती आणि पोपटाला काही खाऊच घातलं नाही. तशाच प्रकारे आपण जे आहे हे शरीर जे आहे ते एका पिंजऱ्यासमान आहे आणि शरीराच्या आतमध्ये जो आत्मा आहे त्या आत्म्याची काळजी घेण्यापेक्षा आपण शरीराची काळजी घेतो आणि शरीराला ओके. खूप चकचकवतो तसं तो पिंजरा साफ केला जातो. पण आतमध्ये आत्मा जो आहे त्याला जे महत्वाचं अन्न आहे किंवा महत्वाची गोष्ट आहे भगवंतांचं नाम आहे, भगवंतांचं श्रवण कीर्तन आहे, या भगवंतांचे गुणगान आहे, या गोष्टी देत नाहीये तर तो आत्मा असंतुष्ट राहणार आहे. तर त्यामुळे आत्म्याला संतुष्ट करण्यासाठी कार्य करणं गरजेचं आहे आणि आत्म्याचं संतुष्टी जी आहे ही भगवंतांशी संबंध जोडण्यातच आहे. तर ते कार्य करणं गरजेचं आहे, ना की आपलं हे जे बाह्य शरीर आहे पिंजऱ्यासारखं त्याला सजवणं. ठीक आहे, चालेल. आपण पुढे जाऊयात. श्लोक क्रमांक 10. कामस्य
कामस्य न इंद्रिय प्रीतीला लाभो जीवेत यावता जीवस्य तत्व जिज्ञासा नार्थो यच कर्मभी. भाषांतर: इंद्रिय तृप्ती हा जीवनाचा उद्देश मुळीच नसावा. केवळ निरोगी जीवनाची किंवा आत्मरक्षणाची इच्छा करावी, कारण मनुष्य जन्म परमसत्याविषयी जिज्ञासा करण्यासाठी आहे. कर्माचे याशिवाय दुसरे कोणतेच ध्येय असू नये. कर्माचे याशिवाय दुसरे कोणतेही ध्येय असू नये. तर आपण जे काही कार्य करतोय, जे काही नियत कर्म करतोय, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत किंवा रात्री झोपण्याचं, या सर्व गोष्टी ज्या आहेत या कशासाठी हव्या आहेत? निरोगी जीवनासाठी आणि आत्मरक्षणासाठी हव्या आहेत. म्हणजे हे शरीर जे आहे हे व्यवस्थित राहावं, कारण शरीर आणि आत्मा एकत्रपणे भगवंतांची प्राप्ती होऊ शकते. आत्मा जर फक्त विलग झाला शरीरापासून तर तो भगवंतांना प्राप्त करू शकत नाही. किंवा फक्त शरीर जे आहे हे मृत आहे, हे पूर्णपणे जे स्थूल आहे, तशा स्थूल शरीराचा उपयोग नाही, त्याला आत्मा असणं गरजेचं आहे. पण जेव्हा आत्मा शरीरामध्ये आहे त्यावेळेस त्या शरीराची ही तेवढीच काळजी घ्यायची. कशासाठी? फक्त निरोगी जीवन जगण्यासाठी आणि आत्मरक्षणासाठी. आणि त्यामुळेच भगवंत स्वतः भगवद्गीतेमध्ये सांगतायत, युक्त आहार विहारस्य युक्त कर्मसु चेष्टसु युक्त स्वप्नावबोधस्य. काय सांगतायत? की आपलं युक्त आहार, आपला आहार जो आहे हा नियमित असणं गरजेचं आहे, युक्त असणं गरजेचं आहे, ना अति ना कमी. त्याचबरोबर आपली झोप जी आहे ही युक्त असणं गरजेचं आहे, ना अति ना कमी. त्याचबरोबर आपलं कर्म जे आहे ते सुद्धा युक्त असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपला जो विहार आहे, विचरण आहे, इकडे इकडे जाणं, बाहेर जाणं वगैरे सगळ्या गोष्टी, त्याही अतिशय नियमित रेग्युलेटेड असणं गरजेचं. जेव्हा असं व्यक्ती करेल तो व्यक्ती जो आहे हा आनंद प्राप्त होणार आहे, दुःखातून मुक्त होणार आहे. तर हे सांगत असताना भगवंतांनी या श्लोकाद्वारे आपल्याला सांगितलंय फक्त इंद्रिय तृप्ती जी आहे हा जीवनाचं ध्येय नाहीये. कामस्य इंद्रिय प्रीती, कामवासना हीच माझ्या जीवनाचं ध्येय आहे. चुकीचं आहे. आणि दुर्भाग्याने सध्याची पिढी जी आहे, विशेष करून युवा पिढी आहे किंवा स्वतःची सध्याची जी काही मानव जातीची संस्कृती आहे ती त्या ह्याच गोष्टीच्या भोवताली आहे. आपण थोडा विचार केला तर आहार निद्रा भय मैथुनमच याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही व्यक्ती विचार करत नाही. याच बाजूला याच्याच भोवताली सगळेजण फिरतात. तर त्यामुळे इथे भागवत आपल्याला समजून सांगते की इंद्रिय तृप्ती हा जीवनाचा उद्देश नाहीये. हे शरीर जे आहे हे फक्त आत्म्याचे भगवंतांशी संबंध जोडण्यासाठी एक मीडियम आहे, एक माध्यम आहे. त्याला व्यवस्थित ठेवण्यासाठी, या शरीराला व्यवस्थित ठेवण्यासाठी आपण जे आहे ते जे काही गरजेचं आहे ते ग्रहण करावं. कारण मनुष्य जन्म हा परमसत्याविषयी जिज्ञासा करण्यासाठी आहे. कशासाठी? मनुष्य सगळं आत्मसाक्षात्कारासाठी हा मनुष्य जीवन आहे. अथातो ब्रह्म जिज्ञासा, ब्रह्म म्हणजे परमसत्याची जिज्ञासा करण्यासाठी हा मनुष्य जन्म आहे. आणि कर्माचे जे नियत कर्माचे याशिवाय दुसरे कोणतेच ध्येय नाहीये. या हे फक्त अथातो ब्रह्म जिज्ञासा म्हणजे परमसत्याची चर्चा करण्यासाठी, त्याची चौकशी करण्यासाठीच हा धर्म ध्येय आहे. तर इथे तात्पर्यामध्ये प्रभुपाद ह्या इंद्रिय तृप्तीची इच्छा करणाऱ्या व्यक्तींबद्दल चर्चा करतायत. आणि शेवटच्या काही पॅराग्राफ मधल्या लाईन आहेत, महत्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये प्रभुपाद उदाहरण देत आहेत. प्रभुपाद सांगतायत इंद्रिय ही अनिर्बंध भोगाकरता उद्देशलेली नाही आहेत. आपल्याला जे मन आणि इंद्रिय प्राप्त झालेले आहे, विशेष करून जे कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय आपल्याला दिलेले आहेत भगवंतांनी, हे जे आहेत हे आपल्याला भोगाकरता नाही आहेत. उदाहरणार्थ विवाह किंवा स्त्री पुरुष यांच्यातील समीपन संतती करता आवश्यक आहे. पण असे समीपन किंवा विवाहाचा उद्देश हा इंद्रिय भोगाकरिता नाही. ऐच्छिक निर्बंधांच्या अभावी कुटुंब नियोजनाची जवळजवळ चळवळ चाललेली आहे. पण मूर्ख लोकांना हे समजत नाही की परमसत्याचा शोध सुरू होताच कुटुंब नियोजन आपोआपच होत असते. जे परमसत्याचा शोध करतात ते कधीही अनावश्यक इंद्रिय तृप्तीत गुंतून राहत नाही. अतिशय महत्वाची गोष्ट आहे की जे व्यक्ती कधीही अनावश्यक, जे असे व्यक्ती जे परमसत्याचा शोध करतात ते कधीही अनावश्यक इंद्रिय तृप्तीत गुंतून राहत नाही. तर हे सध्या जे काही नेते आहेत त्यांना समजणं गरजेचं आहे, किंवा जे काही व्यक्ती स्वतःला गुरु मानतात किंवा जे काही व्यक्ती स्वतःला प्रमुख मानतात, ह्या व्यक्तींना हे समजणं फार गरजेचं आहे. प्रभुपाद त्यामुळे नेहमी सांगायचे की सेन्स ग्रॅटिफिकेशन अँड कृष्ण कॉन्शियसनेस गो इल टुगेदर. प्रभुपाद सांगायचे की इंद्रिय भोग आणि कृष्ण भक्ती हे एकाच हातात हात घालून कधीच जात नाही. ह्या गोष्टी एकमेकांपासून दूर जातात.
आणि त्यामुळे जेव्हा व्यक्तीच्या कृष्ण भक्तीमध्ये तो स्थिर होतो, कृष्ण भक्तीचं जे वजन आहे ते वाढतं, तर त्यावेळेस इंद्रिय तृप्ती जी आहे ही कमी होणार आहे. आणि त्यामुळे जो व्यक्ती पूर्णपणे कृष्ण भक्तीमध्ये लीन आहे, कृष्ण भक्तीचा आश्रय घेतलाय, कृष्ण तत्वाचा त्याने आश्रय घेतलेला आहे, त्या व्यक्ती हळूहळू जे आहे इंद्रिय भोग जो आहे याचा त्याग करतो. आणि आपण स्वतःच्या जीवनातून पाहतो अशा कित्येक गोष्टी ज्या आवडीच्या होत्या, ज्या ज्या केल्याशिवाय हा व्यक्ती राहत नव्हता, ह्या अशा गोष्टी कृष्ण भक्तीत लागल्यानंतर कधीच दुरावलेल्या आहेत, निघून गेलेल्या आहेत. तर प्रभुपाद जेव्हा इथे हे उदाहरण देतात कुटुंब नियोजनाची, तर आजकालचे नेते जे आहेत हे कुठलाही कुठलाही प्रॉब्लेम आहे, जसं आता लोकसंख्या वाढते, हा लोकांना प्रॉब्लेम वाटतोय, पण लोकसंख्या नियोजनासाठी व्यक्तीने जर आध्यात्मिक गोष्टींचा आणि नियमांचं व्यवस्थित पालन केलं तर त्याच्यात बरोबर त्याचं लोकसंख्येचं नियोजन होणार आहे. पण त्याच्यासाठी मग ते काय करतात, जसं आपण उदाहरण देतो ना की मटेरियल प्रॉब्लेम मटेरियल सोल्युशन. एखादं भौतिक काही अडचण आली तर त्याला भौतिकच सोल्युशन दिलं जातं, पण ते चुकीचं आहे. भौतिक जरी प्रॉब्लेम असतील तर त्याच्यातून आध्यात्मिक सोल्युशन आहे. प्रत्येक भौतिक प्रॉब्लेमला आध्यात्मिक उत्तर आहे, ते शोधणं, त्याच्या मुळापर्यंत जाणं, पाहणं हे फार गरजेचं आहे. जसं आपण उदाहरण देतो की एखाद्या व्यक्तीला जर बॉईल्स आले, काहीतरी अंगावरती फोडे येत आहेत, आणि तर त्या व्यक्ती तो काय विचार करतो की मी तो भाग आहे तो कापून टाकतो, ऑपरेशन करून टाकतो आणि त्याला साफ करतो. पण प्रॉब्लेम काय आतमध्ये आहे, त्याचं रक्त अशुद्ध झालेलं, मग त्याला रक्त बदलणं किंवा रक्ताचं शुद्धीकरण करणं गरजेचं. तर आता सध्या जी आहे ही वरवरच्या गोष्टींवरती ध्यान दिलं जातं आणि कोणीही खोलात जात नाहीये, कोणीही विचार करत नाहीये की का या गोष्टीचा कशा प्रकारे उत्तर मिळू शकतं, ह्या गोष्टीचं कसे काय आपली अडचण दूर होऊ शकते. आणि त्या प्रत्येक अडचणी पाठीमागे अध्यात्मशास्त्र जे आहे ते उत्तर देतात. आणि त्यामुळे गुरु साधू शास्त्रानुसार आपल्या जीवनात उत्तर शोधणं हे अतिशय गरजेचं आहे. पुढे प्रोपात लिहितात, हे कधीही अनावश्यक इंद्रिय तृप्तीत गुंतून राहत नाही, कारण परमसत्याचा शोध करणारे जे प्रामाणिक लोक आहेत, प्रामाणिक अभ्यासू आहेत, ते सत्याच्या शोधाकरता शोध कार्यात नेहमी निमग्न असतात. म्हणून जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात परमसत्याचा शोध करणे हाच अंतिम हेतू असला पाहिजे. अशा प्रकारच्या कार्यामुळे मनुष्य सुखी होत असतो, कारण निरनिराळ्या प्रकारच्या इंद्रिय तृप्तीत त्याची निमग्नता कमी होते. पुढे परमसत्याचे स्वरूप वर्णन करण्यात आले आहे. अशा प्रकारे कित्येक कार्यामध्ये तो व्यक्ती जो आहे, कित्येक इंद्रिय भोगाचे जे प्रकार आहेत त्याच्यातून तो बाहेर पडू शकतो. नाहीतर इंद्रिय भोग करण्यासाठी व्यक्ती कुठल्याही स्तराला जातो, कोणत्याही प्रकारचे इंद्रिय भोग करण्याचा प्रयत्न करतो, वेगवेगळ्या प्रकार. त्याच्यातून बाहेर निघणं हे गरजेचं आहे. आणि ते बाहेर निघण्यासाठी फक्त आपल्याला कृष्ण भक्तीच मदत करू शकते, दुसरी कुठलीही गोष्ट नाही. असं बाह्य रूपाने भरपूर व्यक्ती जे आहेत इंद्रियांवरती नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतात, पण बाह्य रूपाने कृत्रिम वृत्तीने कोणीही इंद्रियांवरती पूर्णपणे निग्रह प्राप्त करू शकत नाही. असे कित्येक सेंटर आहेत ज्याच्यामध्ये दारू सोडणे, नशापान सोडणे, यासाठी भरपूर वेगवेगळे प्रयत्न करतात. व्यक्ती महिना, 2 महिने, 4 महिने, 6 महिन्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो, पण जेव्हा जेव्हा त्याच्या संपर्कात तो पुन्हा येतो तर तो पुन्हा त्या नशेमध्ये लुप्त होऊन जातो. पण कृष्ण भक्तीची महानता अशी आहे की व्यक्तीला एखादं प्रलोभन जरी आलं तर गुरु साधूशास्त्रांच्या आशीर्वादाने तो व्यक्ती जो आहे त्या प्रलोभनाला नाही म्हणू शकतो आणि त्याच्यातून दूर जाऊ शकतो, किंवा त्याला माहिती आहे की हे का करायचं, कसं करायचं नाही, का नाही करायचं या गोष्टी, आणि तो स्वतःला वाचू शकतो. त्यामुळे कामस्य नेंद्रिय प्रीती लाभो जीवेत यावत, जीवस्य तत्व जिज्ञासा नार्थो यथेश कर्मभी. त्यामुळे प्रत्येक जीवाची तत्व जिज्ञासा असणं फार गरजेचं आहे. अर्थात हो ब्रह्म जिज्ञासा, ही तत्व जिज्ञासा फार महत्वाची आहे. आणि त्या तत्व जिज्ञासेमध्ये परमसत्याची जिज्ञासा असणं फार गरजेचं. नाही तर मग जिज्ञासा कुठल्याही परिसरावर जाऊ शकते आणि कशाही प्रकारची जिज्ञासा व्यक्ती करू शकते. एक प्रभुपाद काही भक्त जे आहेत हे रस्त्याने चालत होते, मग एका व्यक्तीने त्यांना थांबवलं आणि म्हणाले की तुम्ही अशा प्रकारचं काय घालता, हे का खाली ते बेडशीट का घातले तुम्ही तुम्ही अंगावरती, धोतीला ते बेडशीट म्हणायचं, आणि तुमचं बेडशीट जे आहे त्याला समोरून पण शेपुटे मागून पण शेपुटे असलं बेडशीट का घातलंय तुम्ही. अशी काही जिज्ञासा करून व्यक्ती काहीतरी विचारण्याचा प्रयत्न करतो. तर त्यामुळे असल्या काही जिज्ञासा करायची गरज नाही, किंवा तुम्ही मुंडन का केलंय, तुम्ही असं का धोती कुर्ता का घालता, ह्या जिज्ञासा व्यर्थ आहेत. आपल्याला जिज्ञासा जी आहे ही परमसत्याची जिज्ञासा फार करणं गरजेचं आहे. त्यामुळे हरे कृष्णा, काय प्रश्न आहे का माताजी? तर त्यामुळे आपलं भगवंतांची भक्ती करणे हाच उद्देश आहे, इंद्रिय भोग हा उद्देश नाही आहे. आणि भगवंतांची भक्ती करत असताना परमसत्याची चर्चा करणे, परमसत्याचा शोध घेणे, त्याची जिज्ञासा असणं अतिशय गरजेचं आहे.
त्यानंतर श्लोक क्रमांक 11, वदन्ति तत्त्वविदस्तत्त्वं यज्ञानं युतं ब्रह्मेति परमात्मेति भगवानिति शब्दते. तर इथे परमसत्याची चर्चा करण्याबद्दल आपण चर्चा पाहिली. म्हणजे श्लोक क्रमांक 10 मध्ये पाहिलं की जीवस्य तत्वजिज्ञासा, जीव जो आहे त्याने तत्वजिज्ञासा करणं गरजेचं. मग ही तत्वजिज्ञासा म्हणजे काय, व काय बाबा हे परमसत्य, हे ऍब्सोल्यूट ट्रूथ आहे तरी काय, याच्याबद्दल लगेच पुढच्या श्लोकामध्ये वर्णन करण्यात आले. आता इथे सुत गोस्वामी आपल्याला समजून सांगतात की कशा प्रकारे भगवंतांची भक्ती जी आहे हे आपल्या जीवनाचं ध्येय आहे, आणि आपण हे करत असताना आपण आपले नियत कर्म जे आहेत हे कृष्णाच्या केंद्रित असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे इंद्रिय भोग आहे या गोष्टीचा आपण पूर्णपणे त्याग केला पाहिजे. त्यानंतर आपण परमसत्याची चर्चा केली पाहिजे. मग हे परमसत्य म्हणजे काय ते या श्लोकात सांगितले. वदन्ति तत् तत्त्वविदस् वदन्ति तत् तत्त्वविदस्त्वं यज्ञानम् अद्वयम् ब्रह्मेति परमात्मेति भगवान इति शब्दते. या श्लोकाद्वारे आपण पाहतो की परमसत्याचे 3 प्रकार आहेत, परमसत्याचे 3 स्टेजेस आहेत. ब्रह्मेति परमात्मेति भगवान इति शब्दते. ही काय काय, ब्रह्मन, परमात्मा आणि भगवान हे परमसत्य काय याची इथे चर्चा करण्यात आलेली आहे. परमसत्याला जाणणारे जे तत्वज्ञ आहेत ते अद्वय सत्याला ब्रह्म, परमात्मा किंवा भगवान असे म्हणतात. तर इथे जे जाणतात तत्वज्ञानी आहेत, ते परमसत्याला जाणतात, जे ज्ञानी व्यक्ती आहेत ते परमसत्य म्हणजे 3 स्टेजेसमध्ये 3 प्रकारे समजतात, ब्रह्म, परमात्मा आणि भगवान असं ते समजतात. हरे कृष्ण. तात्पर्य वाचा. संदीप प्रभूजी तात्पर्य वाचा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तात्पर्य, परम सत्य किंवा अद्वैत तत्व हे कर्ता कर्म दोन्हीही आहे. त्यांच्यात गुणात्मक भिन्नता नाही. म्हणून ब्रह्म परमात्मा भगवान हे गुणात्मक दृष्टीने एकच आहे. त्याच तत्वाचा उपनिषदाचे विद्यार्थी निराकार ब्रह्म, हिरण्यगर्भी किंवा योगी स्थान विशिष्ट परमात्मा आणि भक्त भगवान या स्वरूपात साक्षात्कार करतात. दुसऱ्या शब्दात, भगवान किंवा पूर्ण पुरुषोत्तम हे परम सत्याचे अंतिम संबोधन आहे. परमात्मा हा भगवंतांचा अंश आहे, तर निराकार ब्रह्म हे सूर्यदेवाची जशी दैदिप्यमान किरणे आहेत तशी भगवंतांची अंगकांती किंवा ज्योती आहे. वरील शाखांपैकी किंवा इतर अल्पज्ञानी विद्यार्थी कधीकधी आपापल्या साक्षात्कारानुसार युक्तिवाद करतात, परंतु जे परम तत्वाचे पूर्ण द्रष्टे आहेत ते निश्चितपणे जाणतात की परम सत्याची ही 3 स्वरूपे आहेत. ती निरनिराळ्या दृष्टिकोनातून अनुभवलेली निरनिराळी दृश्ये आहेत. भागवताच्या पहिल्या अध्यायातील पहिल्या श्लोकात वर्णिल्याप्रमाणे सर्वश्रेष्ठ सत्य हे स्वयंपूर्ण, सर्वज्ञ आणि सापेक्षतेच्या भ्रमातून मुक्त आहे. या प्राकृत जगतात ज्ञाता हा जाणल्या जाणाऱ्या वस्तूहून भिन्न आहे. परम सत्यामध्ये ज्ञाता आणि ज्ञेय एकच आहे. प्राकृत जगात किंवा सापेक्ष जगात ज्ञाता हा सजीव आहे किंवा श्रेष्ठ प्रकारची शक्ती आहे. जर ती जाणावयाची वस्तू आहे ती वस्तू जड पदार्थ खालच्या प्रतीची शक्ती आहे. म्हणून येथे कनिष्ठ आणि वरिष्ठ शक्ती असे द्वंद्व आहेत. परिपूर्ण राज्यात मात्र ज्ञाता आणि ज्ञेय या दोन्हीही एकच सर्वोच्च शक्ती आहेत. सर्वोच्च शक्तिमानाच्या 3 प्रकारच्या शक्ती आहेत. शक्ती आणि शक्तिमान यात कोणताही भेद नाही, परंतु शक्तीच्या गुणात भेद आहे. अप्राकृत राज्य आणि जीव हे त्याच सर्वोच्च शक्तीचे कार्य आहे, परंतु प्राकृत जगत कनिष्ठ प्रतीच्या शक्तीचे कार्य आहे. जीवाचा संबंध जेव्हा या निम्न शक्तीशी येतो तेव्हा तो मोहित होतो, कारण त्या जीवाला असे वाटते की त्याची शक्ती निम्न श्रेणीची आहे. म्हणून भौतिक जगतात सापेक्षतेचा भाव आहे.
अप्राकृत जगतात ज्ञाता आणि ज्ञेय यात कोणत्याही प्रकारचा भिन्नतेचा भाव नाही आणि म्हणून तेथील सर्व गोष्टीत परमपूर्णत्व आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर इथे आपण पाहतो प्रभुपाद फार महत्वाच्या मुद्द्याबद्दल चर्चा करतात. पहिली ती गोष्ट प्रभुपादांनी अद्वय हा शब्द जो आहे याची व्याख्या केलेली आहे. कारण अद्वय म्हणजे त्यात द्वंद्व द्वय नाहीये, एकच आहे असं समजलं जातं बऱ्याच वेळा. विशेष करून जे अद्वैतवादी आहेत त्या गोष्टीला समजतात की यात द्वंद्व नाहीये, एक दो ते विभिन्न नाहीये, त्या भिन्न गोष्टी नाहीयेत, त्या एकच आहेत असं समजलं जातं. आणि त्यामुळे प्रभुपाद इथे परमसत्य किंवा अद्वय तत्व हे कर्ता आणि कर्म दोन्हीही आहे हे समजून सांगतात. तर कर्ता म्हणजे कर्ता आणि कर्म हे सांगताना भगवंत बेसिकली सांगतात की आत्मा आणि परमात्मा हे दोन्हीही जे आहेत हे एक समान आहेत, त्याचबरोबर ते विभिन्नही आहेत. आणि त्यामुळे जे वेगवेगळे तत्व जे आहेत त्या तत्वांच्या याच्यातून उलगडा होतो. पहिली ती गोष्ट आहे की शंकराचार्य जेव्हा आले त्यांनी अद्वैत तत्व सांगितलं. अद्वैत तत्वामध्ये त्यांनी सांगितलं की जीवात्मा आणि परमात्मा, भगवान आत्मा आणि परमात्मा एक आहे. सगळ्या काही गोष्टी, सगळं काही एक आहे. हे भौतिक जगत जे आहे हे मिथ्य आहे, हे खोटाट आहे, की हे फसवेगिरी, म्हणजे त्यात सत्यता अशी काही नाही आहे. त्यानंतर जेव्हा आचार्य बाकीचे विशेष करून रामानुजाचार्य त्यानंतर आले आणि रामानुजाचार्यांनी त्या विशिष्ट अद्वैत म्हणून त्याची व्याख्या केली. विशिष्ट अद्वैत म्हणजे त्यांनी सांगितलं की जीव आणि परमात्मा हे वेगळे आहेत, हे भिन्न आहेत. त्यानंतर माधवाचार्य आले. माधवाचार्यांनी अशा प्रकारे दाखवलं की या दोन्ही गोष्टी पूर्णपणे भिन्न आहेत, जीव आणि परमात्मा हे पूर्णपणे भिन्न आहेत. आणि त्यानंतर श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला एक अचिंत्य भेदाभेद तत्व सांगितलं. त्याच्यातून आपल्याला कळालं की जीव आणि परमात्मा हे भिन्नही आहेत आणि त्यात साम्यताही आहे. आणि कशा प्रकारे, तर गुणात्मक दृष्ट्या जे आहे त्यात भिन्नता आहे आणि परिणामात्मक दृष्ट्या जे आहे हे साम्यता आहे. तर त्यामुळे गुणांमध्ये त्यांच्यात फरक आहे. त्यामुळे जेव्हा अद्वय सांगितलं जातं, जसं आपण पाहतो निराकार निर्गुण, याची व्याख्या करताना तुकाराम सांगतात निराकार म्हणजे त्यांना भौतिक आकार नाहीये, निर्गुण म्हणजे त्याला भौतिक गुण नाहीये, ते आध्यात्मिक आकार आहे, आध्यात्मिक गुण आहे. तशाच प्रकारे अद्वय जे तत्व आहे त्याच्यामध्ये हे दोन्ही जे आहेत ह्या गुणात्मक दृष्ट्या ह्या गोष्टी भिन्न आहेत. जरी ते त्याच्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी जे आहेत गुण जरी सारखे असले तर त्याची जी गुणात्मक त्याची जी पॅरामीटर आहे त्यात खूप भिन्नता आहे. याच्यावरती चर्चा करण्यात आलेली आहे. तिथे सूर्यदेवाची, सूर्य आणि सूर्याची किरणे याचं तुलना करण्यात आलेली आहे. पुढे आपण पाहतो की प्रभुपाद जे आहेत हे भगवंतांची जी शक्ती आहे, भगवंतांना शक्तिमान म्हणतात आणि भगवंतांची शक्ती जी आहे याचं विशेष वर्णन करतात. प्रभुपाद सांगतात की कृष्ण जे आहेत हे शक्तिमान आहेत आणि त्यांच्या भरपूर शक्ती आहेत. विशेष करून 3 शक्तींचं वर्णन करण्यात आलेलं आहे की त्यांच्या 3 प्रमुख शक्ती आहेत, ज्याच्यामध्ये एक आहे ती म्हणजे अंतरंग शक्ती, त्याला लाधिनी शक्ती म्हणतात, जी राधाराणीद्वारे येते. दुसरी आहे ती म्हणजे बहिरंग शक्ती, जी मायादेवी आहे, दुर्गा माता. आणि एक लादिनी शक्ती आहे, एक बहिरंग शक्ती, अंतरंग शक्ती आहे आणि बहिरंग शक्ती. आणि त्याच्यामध्ये जी आहे ही तटस्थ शक्ती आहे. तर तटस्थ शक्ती म्हणजे जीवात्मा जो आहे हा तटस्थ शक्ती आहे. तो कधी अंतरंग शक्तीच्या आश्रयाखाली येतो किंवा कधी बहिरंग शक्तीच्या आश्रयाखाली येतो. मग तो योगमायेच्या आश्रयाखाली येतो किंवा महामायाच्या आश्रयाखाली. बहिरंग शक्ती म्हणजे महामाया, अंतरंग शक्ती म्हणजे योगमाया. तर त्यामुळे ही तटस्थ शक्ती जी आहे ती इकडे तिकडे जी आहे जात असते. तर त्यामुळे त्याला तटस्थ शक्ती जी आहे त्याला तटावरती येते, ते मध्ये आहे असं समजलं जातं. तर या 3 शक्ती आहेत, अंतरंग शक्ती, बहिरंग शक्ती आणि तटस्थ शक्ती. या 3 शक्ती ज्या आहेत ह्या कोणाकडून येत आहेत? शक्तिमानाकडून येत आहेत, कृष्णाकडून येतात. आणि असे शक्तिमान जे आहेत त्यांचे विशेष रूप आहे, त्याला ब्रह्मन, परमात्मा आणि भगवान असं म्हटलं जातं. या 3 स्टेज आहेत. ब्रह्मन स्टेज जी आहे खालची स्तर आहे, त्याच्या वरचा जो स्तर आहे तो म्हणजे परमात्मा आणि त्याच्याही वरचा स्तर जो आहे तो म्हणजे भगवान असा आहे. आणि त्यामुळे ब्रह्मेती परमात्मेती भगवान इति शब्दते. परमसत्याला जर जाणायचं असेल तर परमसत्य म्हणजे ब्रह्मन, परमात्मा आणि भगवान आहे, हे समजणं गरजेचं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया श्लोक क्रमांक 12. तर हे परमसत्याबद्दल चर्चा केली. तर ते परमसत्याला आपण कशा प्रकारे परमसत्याचा साक्षात्कार होऊ शकतो, आपण परमसत्याला कशा प्रकारे जाणू शकतो, याच्याबद्दल चर्चा जी आहे ही श्लोक क्रमांक 12 मध्ये केली. हरे कृष्ण प्रभूजी, थोडं ते ज्ञाता आणि ज्ञेयाचं थोडं समजावून सांगा. बर, हे जे आहे आपण पाहतो 13व्या अध्यायामध्ये आपण याची पूर्णपणे चर्चा झालेली भगवद्गीतेमध्ये, ज्याच्यामध्ये गेय, ज्ञाता याच्याबद्दल चर्चा होते. तर इथे 2 प्रकारची ज्ञाता जी आहे त्यांची चर्चा करण्यात आलेली आहे. प्रभुपाद सांगतायत की कशा प्रकारे
पहिल्या अध्यात्म श्लोकावर सर्वश्रेष्ठ सत्य जे आहे स्वयंपूर्ण सर्वज्ञ आणि सापेक्षतेच्या भ्रमातून मुक्त आहे. या प्राकृत जगतात ज्ञाता हा जाणला जाणाऱ्या वस्तूहून भिन्न आहे. तर हे जे प्राकृत जगत आहे त्याच्यामध्ये दोन प्रकारचे ज्ञाता किंवा त्या दोन प्रकारचे गेय जे आहेत आपण हे 13 अध्याय शिकलेलो आहोत. त्याच्यामध्ये आपण पाहतो की आत्मा आणि परमात्मा यांची चर्चा करण्यात आलेली आहे. आत्मा जो आहे हा पूर्णपणे ज्ञाता नाही आहे, पूर्णपणे सगळ्या गोष्टीने जाणू शकत नाही. तो जो आहे हा काही थोड्याफार गोष्टीने जाणू शकतो, पण जो प्रमुख ज्ञाता आहे तो सर्व गोष्टी जाणतो. हे प्राकृत आणि अप्राकृत या दोन्हीही गोष्टींना, दोन्ही जगतांना व्यवस्थितपणे तो जाणू शकतो. आणि पुढे प्रभू सांगतात की परमसत्यामध्ये ज्ञाता आणि ज्ञेय जे आहे हे एकच आहे. प्राकृत जगत किंवा सापेक्ष जगतात ज्ञाता हा सजीव आहे किंवा श्रेष्ठ प्रकारची शक्ती आहे. तर इथे विशेष करून प्रभुपाद सांगतात की ज्ञाता आणि ज्ञेय हे दोन्ही गोष्टी एकच आहेत. ज्ञाता म्हणजे जाणणार आणि ज्ञेय म्हणजे जाणण्यायोग्य अशी गोष्ट आहे. तर जाणणारा आणि जाणण्यायोग्य गोष्ट जे आहेत हे परमसत्य भगवंत जे आहेत हे एकच आहे, ते समजू शकतात. पण जो जो जीवात्मा भौतिक जगतामध्ये आहे तो व्यक्ती जो आहे हा जेव्हा ज्ञाता होण्याचा प्रयत्न करतो तो सर्व गोष्टी जाणू शकत नाही किंवा सर्व गोष्टींबद्दल तो जाणू शकत नाही. आणि त्यामुळे जो जे परमसत्य आहे किंवा भगवंत आहेत हे जे आहे किंवा परमात्मा जे आहे हे नेहमी जे आहे हे शक्तिमान आहेत, ते महान शक्ती. तर जीवात्मा जो आहे जो त्याला पूर्ण ज्ञान नाहीये किंवा पूर्ण गोष्टी जाणू शकणार नाहीये, तो किंवा त्या पूर्ण गोष्टींची जाण नाहीये, तो कधीही शक्तिमान होऊ शकत नाही हे प्रभुपाद सांगतात. त्यामुळे ज्ञाता जो या प्राकृत जगतामधला ज्ञाता आहे तो कधीही या गोष्टी समजू जो भौतिक जगतातला व्यक्ती आहे, विशेष करून जो जीवात्मा आहे, तो या सर्व परमसत्याबद्दल सर्व काही जाणू शकणार नाही. पण परमसत्य जे आहे हे सर्व काही जाणणारे आहेत. आणि त्यामुळे प्रभुपाद तिथे पुढे वर्णन करतात की ही शक्ती जी आहे ती कनिष्ठ शक्ती आणि वरिष्ठ शक्ती याची चर्चा केली जाते. आणि त्याच्यामध्ये वरिष्ठ शक्ती जी आहे ही भगवंत आहेत आणि या दोन गोष्टी भिन्न आहेत हे आपल्याला समजतात. याच्याद्वारे आपल्याला समजते कशा प्रकारे जीवात्मा आणि परमात्मा, जीवात्मा जे आहे ही कनिष्ठ शक्ती आहे, परमात्मा जे आहे किंवा भगवंत जे आहेत ही वरिष्ठ शक्ती आहे जी सर्व गोष्टी जाणते किंवा जाणण्यायोग्य आहे. आणि त्यामुळे जी तटस्थ शक्ती आहे किंवा जी कनिष्ठ शक्ती आहे किंवा जो जीवात्मा आहे हा भगवंत होऊ शकत नाही. ती त्यांच्यातली भिन्नता जी आहे ती याच्याद्वारे समजून सांगण्यात आलेली आहे. ठीक है. हरे कृष्ण प्रभुजी. हा माताजी बोला. प्रभुजी तुम्ही आता सांगितलं ना अचिंत्य भेदाभेद तत्व चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं, म्हणजे हम्म भिन्नही नाही आणि एकही आहे आणि भिन्न म्हणजे भिन्नही आहे आणि भिन्नही नाही असं. हम्म आणि विशिष्ट अद्वैत मध्ये रामानुजाचार्यांनी जीव आणि परमात्मा हे पूर्ण वेगळे वेगळे आहेत असं सांगितलं. ते हम्म मध्वाचार्यांनी जे सांगितलंय ना त्या तत्वाला काय म्हणतात प्रभुजी? म्हणजे जीव विशिष्ट परमात्मा अद्वैत पूर्णपणे वेगळं, त्याला काय म्हणतात? द्वैतवाद म्हणतात त्याला, द्वैतवाद. जे द्वैतवाद. मध्वाचार्यांनी सांगितलं तो द्वैतवाद आहे. हा ते द्वैतवाद. आणि रामानुजांनी सांगितलं तो विशिष्ट अद्वैत आहे. हा आणि आपण आणि जो गौडीय वैष्णव जे आहेत ते अचिंत्य भेदाभेद तत्व, आणि शंकराचार्यांनी दिला तो अद्वैतवाद आहे पूर्ण. शंकराचार्य. शंकराचार्यांनी अद्वैतवाद दिला, त्याचं खंडन जे आहे हे रामानुजाचार्यांनी केलं विशिष्ट अद्वैतवाद आहे. त्याच्या पुढे त्याच्यात आणखीन प्रोग्रेस जी आहे ती मध्वाचार्यांनी सांगितली द्वैतवादाची. आणि त्याच्यामध्ये त्याचं संकलन करून व्यवस्थितपणे आपल्या सर्वांसमोर चैतन्य महाप्रभूने आणलं ते म्हणजे अचिंत्य भेदाभेद तत्व. ठीक आहे, चालेल. आपण पुढे जाऊया. श्लोक क्रमांक 12. तत्श्रद्धानया मुनयो ज्ञानवैराग्यमुक्तते पश्यन्ति आत्मनि चात्मनं भक्त्या श्रुत गृहीतया. भाषांतर: ज्ञान वैराग्याने पूर्ण असा प्रामाणिक जिज्ञासू विद्यार्थी अथवा मुनी वेदांत श्रुतीतून श्रवण केल्याप्रमाणे जर प्रेमभक्तीचे आचरण करील तर तो त्या परमसत्याचा साक्षात्कार करतो. तर हा जो श्लोक आहे याच्यामध्ये सांगितलं की कशा प्रकारे व्यक्ती जो आहे हा आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरती प्रगतीपथ होऊ शकतो, कशा प्रकारे तो व्यक्ती जो आहे हा आत्मसाक्षात्काराच्या परमसत्याचा जो साक्षात्कार आहे, आत्मसाक्षात्कार किंवा परमसत्याचा जो साक्षात्कार आहे त्या मार्गावरती तो प्रगती करू शकतो किंवा पुढे जाऊ शकतो.
आणि त्यासाठी सांगितलं की वेदांत श्रुतीतून श्रवण केल्याप्रमाणे, म्हणजे श्रवण जे आहे त्याच्यावरती जास्तीत जास्त भार दिलेला आहे. त्यात सांगितलंय की ज्ञान वैराग्याने पूर्ण असा प्रामाणिक जिज्ञासू विद्यार्थी अथवा मुनी वेदांत श्रुतीतून श्रवण केल्याप्रमाणे जर प्रेमभक्तीचे आचरण करेल तर, हे प्रेमभक्तीचं वर्णन कुठे सांगण्यात आलेलं आहे या श्लोकातून आपण पाहतो की प्रेमभक्तीचं वर्णन जे आहे हे कुठेतरी 500 वर्षापूर्वी आलेली गोष्ट नाहीये, कुठल्या तरी भावुकतेने सांगितलेली गोष्ट नाहीये, तर हे श्रुतीशास्त्रातून आलेलं आहे, वेदांत श्रुतीतून आलेलं वर्णन आहे. जेव्हा भगवान सांगतात वेदेश्य सर्वेर अहमेव वेद्यो, म्हणजे मला जाणणं, वेदांतांचा सार जो आहे तो मला जाणणं आहे, तर आपल्याला त्याच्यातून समजणं गरजेचं आहे की वेदांच्या श्रुती मार्गातून, श्रुतीशास्त्रातून आपल्याला सांगितलंय की श्रवण पद्धतीद्वारे, या कानाद्वारे भगवंतांचं गुण रूप लीला नामांचं श्रवण केल्यानंतर आपण भगवंतांना व्यवस्थितपणे जाणू शकतो. आणि अशा गोष्टीचं, अशा विधीचं जेव्हा व्यक्ती पालन करतो तर तो व्यक्ती जो आहे हा परमसत्याचा साक्षात्कार प्राप्त करू शकतो, याची चर्चा करण्यात आलेली आहे. तत्श्रद्धान, तर हा श्रद्धान शब्द जो आहे हा महत्वाचा आहे. तत्श्रद्धान हा जो पहिल्यांदा सांगितलंय, तर त्याच्यामध्ये श्रद्धा ही अतिशय महत्वाची. असा व्यक्ती ज्याने अतिशय श्रद्धेने जिज्ञासा केलेली आहे तो व्यक्ती अतिशय महत्वाचा. तर आपल्याला जर आध्यात्मिक जीवनात प्रगती करायची असेल तर श्रद्धा ही अतिशय महत्वाची आहे. ती अंधश्रद्धा असावी का? नाही, ती अंधश्रद्धा नसावी. प्रभुपाद बऱ्याच वेळा अंधश्रद्धेचं खंडन करतात. अंधश्रद्धा म्हणजे तुम्ही डोळे बंद करून फक्त कोणीतरी अमुक मोठा व्यक्ती त्याने सांगितलं म्हणून पालन करणं, हे चुकीचं आहे. आपण जे आहे आपण ब्लाइंड फॉलोइंग नसलं पाहिजे, आंधळेपणाने कुठल्याही गोष्टीचं पालन नाही केलं पाहिजे. आपण जे आहे हे आपले कान डोळे उघडे ठेवून बुद्धीचा उपयोग करून व्यवस्थितपणे त्या गोष्टीला समजून त्या गोष्टीचा स्वीकार करणं गरजेचं आहे. तर इथे श्रद्धा जी आहे ही अतिशय महत्वाची, आणि त्या श्रद्धेने त्या गोष्टीचा स्वीकार करणं गरजेचं आहे. श्रद्धा जी आहे ही दृढ कधी होते? जेव्हा त्या गोष्टीचा आपण स्वीकार करतो, पालन करतो आणि त्याच्यामुळे आपल्यामध्ये परिवर्तन होतं किंवा आपल्याला आपल्यामध्ये ती प्रगती दिसते, त्यावेळेस ती श्रद्धा जी आहे ही अतिशय जास्त दृढ होत राहते. तर त्यामुळे श्रद्धा जी आहे ही अतिशय महत्त्वाची. तो असा व्यक्ती ज्याला मुनी म्हटलेला आहे, असा व्यक्ती ज्याने अतिशय श्रद्धेने त्या गोष्टीचा स्वीकार केलेला आहे. आणि ही जेव्हा श्रद्धेने तो व्यक्ती स्वीकार करतो त्यावेळेस ज्ञान वैराग्ययुक्त, तो ज्ञान आणि वैराग्याने पूर्णपणे युक्त आहे. तर आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगतीसाठी ज्ञान आणि वैराग्य महत्वाचं आहे. त्या व्यक्तीमध्ये जेव्हा तो भक्तीमध्ये प्रगती करतो तर त्याच्यामध्ये ज्ञान आणि वैराग्य जे आहे हे नक्कीच दिसून येतं. तर त्यावेळेस भक्तीची जी विधी आहे, श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम, हे करत असताना आपल्यामध्ये ज्ञानामध्ये वृद्धी झाली पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्यामध्ये वैराग्य आलं पाहिजे. विशेष करून वैराग्य या शरीरासाठी वैराग्य जे आहे हे भौतिक इंद्रिय तृप्तीतून वैराग्य येणं हे अतिशय गरजेचं. जर आपण किती असं कधी कधी भक्तांना फार ह्या गोष्टीचं वाईट वाटतं की मी 20 वर्ष 25 वर्ष 30 वर्ष झालं जप करतोय, पण जप करत असताना सुद्धा माझ्यामध्ये ते वैराग्य येत नाहीये, की माझा कल जो आहे हा फक्त इंद्रिय भोगाकडे आहे. माझी माझी इच्छा जी आहे ही कामवासना कामना पूर्ण करण्यासाठी इच्छा आहे. तर हे अतिशय दुर्भाग्यशाली गोष्ट, आणि त्यासाठीच आपल्याला निरंतर रूपाने श्रवण करणं गरजेचं आहे. हे या श्लोकातून आपण शिकतो की या श्रवणाद्वारे आपण प्रेमभक्तीचं आचरण करू, आणि असं आचरण करत असताना नक्कीच परमसत्याचा साक्षात्कार जो आहे आपल्याला होणार आहे. तात्पर्य कोण असतं? वृंदप्रिय माताजी, वृंदप्रिय गोपी माताजी. हा, परिपूर्ण सत्य अशा भगवंताच्या वासुदेवाच्या अथवा पूर्ण पुरुषोत्तमाच्या प्रेम भक्तीने अथवा प्रेमपूर्ण सेवेच्या प्रक्रियेने परम सत्याचा पूर्ण साक्षात्कार होतो. ब्रह्म म्हणजे भगवंताच्या दिव्य शरीराचा प्रकाश आहे आणि परमात्मा हा त्यांचा विस्तारित अंश आहे. या प्रकारे परम सत्याच्या ब्रह्मरूपाने आणि परमात्मा रूपाने अनुभव करणे म्हणजे भगवंताचा आंशिक अनुभव करणे होय. 4 प्रकारचे मानव आहेत: कर्मी, ज्ञानी, योगी आणि भक्त. कर्मी भौतिकवादी आहेत आणि इतर अध्यात्मवादी आहेत. यापैकी भक्त हे सर्वोत्तम आहेत कारण त्यांनी पुरुषोत्तम भगवंताचा साक्षात्कार केलेला असतो. दुसऱ्या वर्गातील ते आहेत की ज्यांनी परमपुरुषाच्या परमात्मा रूपाचा अनुभव केलेला आहे. आणि तिसऱ्या वर्गातील अध्यात्मवादी ते होत की ज्यांना परमपुरुषाच्या आध्यात्मिक केंद्राचीच फक्त जाण झालेली आहे. भगवद्गीता आणि इतर वैदिक साहित्यात म्हटल्याप्रमाणे परमपुरुषाचा साक्षात्कार भक्ती किंवा प्रेमपूर्ण सेवेद्वारा प्राप्त होतो. अशी भक्ती
ज्ञानाने आणि भौतिक अनासक्तीने पूर्ण असते. आपण जो मुद्दा यापूर्वी चर्चिला आहे तो हा की प्रेममय भक्ती केली की त्या पाठोपाठ पूर्ण ज्ञान आणि वैराग्य किंवा अनासक्ती उदित होतात. ब्रह्म आणि परमात्म्याचा अनुभव म्हणजे परम सत्यांचा आंशिक अनुभव होय. असे असल्या कारणाने ब्रह्म आणि परमात्म्याच्या साक्षात्काराची साधने म्हणजे ज्ञान मार्ग व योग मार्ग हे देखील परम सत्याच्या साक्षात्काराची अंशतः साधने आहेत. प्रेममय भक्ती भौतिक संबंधातून अनासक्तीने युक्त पूर्ण ज्ञानाच्या भूमिकेवर दृढ आहे. अशी भक्ती भौतिक वेदांत श्रुतीच्या श्रवणातून दृढ झालेली आहे आणि अशी भक्तीच केवळ जिज्ञासू विद्यार्थ्याला परम सत्याचा साक्षात्कार होऊ शकणारा पूर्ण मार्ग आहे. म्हणून प्रेममय भक्ती किंवा प्रेममय सेवा ही अल्पबुद्धी वर्गातील अध्यात्मवादी लोकांसाठी नाही. प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे 3 प्रकारचे भक्त आहेत. तिसऱ्या वर्गातील भक्त नवसाधक हे ज्ञानी नसतात आणि त्यांना भौतिकतेपासून अनासक्ती प्राप्त झालेली नसते, परंतु मंदिरातील भगवत मूर्तीची जी पूजा असते तिच्या प्राथमिक प्रक्रियेकडे ते आकृष्ट झालेले असतात. अशा लोकांना प्राकृत भक्त म्हणतात. असे प्राकृत भक्त आध्यात्मिक लाभांपेक्षा भौतिक लाभाकडे अधिक आकृष्ट झालेले असतात. म्हणून मनुष्याने प्राकृत भक्तीच्या अवस्थेतून निश्चितपणे दुसऱ्या वर्गातील प्रेममय भक्तीच्या अवस्थेत प्रगती केली पाहिजे. या दुसऱ्या वर्गातील अवस्थेत भक्ताला भक्ती मार्गातील 4 तत्वाची ओळख होते. ती 4 तत्वे म्हणजे भगवान, त्यांचे भक्त, अज्ञानी लोक आणि मत्सरी. मनुष्याने निदान दुसऱ्या वर्गातील भक्तांच्या स्तरावर स्वतःला आरूढ करावे आणि अशा रीतीने तो परम सत्य जात पात्र होतो. म्हणून तिसऱ्या वर्गातील भक्तांनी आपण पाहतो की प्रभुपाद जे आहेत हे आपल्याला सांगतात की कशा प्रकारे भक्ती आणि प्रेमपूर्ण सेवेद्वारे आपण जे आहे ही भगवंतांना प्राप्त करू शकतो. आणि त्यातून त्या व्यक्तीला जे आहे जेव्हा अशा प्रकारे तो व्यक्ती भक्ती करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये अनासक्ती वैराग्य जे आहे हे निर्माण होणारच आहे आणि त्याचबरोबर त्याला ज्ञानही प्राप्त होणार आहे. तर ज्ञान आणि वैराग्य जे आहेत हे भक्तीचे पुत्र आहेत हे आपण जाणतो. जसं वर्णन करण्यात येतं की भक्ती जी आहे तिचा जन्म जो आहे हा द्रविड देशामध्ये म्हणजे दक्षिण भारतामध्ये झाला. त्यानंतर ती महाराष्ट्रामध्ये आली. महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर ती भक्ती जी आहे ही तिचं तारुण्य जे आहे हे अनुभवलं. ती भक्ती जी आहे त्यात खूप सुंदर होती, प्रगती झाली, खूप बलवान होती, बलशाली होती भक्ती. पण त्यानंतर कालांतराने ती जेव्हा गुजरात राजस्थान या बाजूला गेल्यानंतर ती भक्ती जी आहे ही अतिशय कमजोर झाली. तिची ताकद कमी झाली आणि विशेष करून ती भक्ती जी आहे तिचे 2 पुत्र होते. एक होतं ज्ञान आणि वैराग्य. हे ज्ञान वैराग्य जे आहेत हे जेव्हा त्या भागात गेले गुजरात राजस्थान त्या बाजूला गेल्यानंतर ते अतिशय वयोवृद्ध झालेले दिसत होते. त्यांच्या अतिशय म्हणजे त्यांच्यात काही शक्ती नव्हती, त्यांचं काही तेज नव्हतं, प्रभाव नव्हता. तर मग ह्या परिस्थितीमध्ये एक वयोवृद्ध स्त्री एक स्त्री जिचे वयोवृद्ध मुलं आहेत असे ते दिसत होते. म्हणजे आश्चर्याची बाब होती की एक स्त्री आहे ती अतिशय क्षीण झालेली आहे, कसलीही शक्ती नाहीये, पण तिचे पुत्र जे आहेत ते तिच्यापेक्षाही वयोवृद्ध दिसत आहेत. मग हे आश्चर्य जे आहे नारद मुनींना आश्चर्य वाटलं, हे असं कसं झालं. नारद मुनींना भक्तिदेवीकडे गेले आणि भक्तिदेवीला विचारलं की तुम्ही कोण आहात. नारद मुनी त्यांनी सांगितलं की मी भक्ती आहे, भक्तिदेवी आहे. मग हे कोण आहेत. ते माझे पुत्र आहेत. नारद मुनी हे असं कसं शक्य आहे की तुमचे पुत्र तुमच्यापेक्षाही अतिशय वयस्कर दिसत आहेत. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हे जे आहेत हे ह्या प्रदेशामध्ये आम्ही जेव्हा पोहोचलो तर त्यांनी कोणीही व्यक्तींनी भक्तीचा स्वीकार केला नाही आणि भक्तीचा स्वीकार केला नाही त्यामुळे ज्ञान आणि वैराग्य यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालं आणि त्यामुळे ते अतिशय कमजोर झालेले. तर मग ते विचारतात ज्ञान आणि वैराग्य कसे काय पुन्हा बलवान होऊ शकतात. त्यांना परत त्यांचं तारुण्य जे आहे हे कसं काय प्राप्त होऊ शकतं आणि मलाही कसं काय बल प्राप्त होऊ शकतं हे नारद मुनींना तिथे भक्तिदेवी विचारतात. आणि त्यावेळेस नारद मुनी सांगतात की इथून जवळच वृंदावन म्हणून जागा आहे मथुरेजवळ. तिथे तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला तुमचं जे काही तेज आहे, तुमचं जे तारुण्य आहे हे सगळं प्राप्त होईल. आणि त्यानंतर मग भक्तिदेवी जे आहेत आपल्या पुत्रांबरोबर वृंदावनात जातात आणि तिथे गेल्यानंतर त्यांना पुन्हा त्यांचं नवयौवन जे आहे हे प्राप्त होतं आणि त्यांचं तेज जे आहे त्यांना ते पुन्हा प्राप्त होतं. सांगण्याचं तात्पर्य आहे की भक्ती जे आहे त्याचे ज्ञान आणि वैराग्य जे आहे हे पुत्र आहेत. त्यामुळे जो व्यक्ती प्रभू भक्ती हरे कृष्ण. सॉरी ब्रो, भक्ती तुम्ही एक सुरुवातीला सांगितलं होतं साऊथ महाराष्ट्र गुजरात, तेवढं थोडं कन्सेप्ट क्लिअर करता का प्लीज. भक्तीचा जो जन्म आहे हा दक्षिण भारतात झाला, द्रविड देशामध्ये झाला आणि त्यानंतर भक्ती जे आहे तिचं तारुण्य जे आहे हे महाराष्ट्रामध्ये होतं. तरुण वयामध्ये अतिशय तेजवान, अतिशय तेजपुंज होते, त्याचबरोबर शक्तिवान होते
पण जसं जसं वरती गेले, विशेष करून गुजरात आणि राजस्थानच्या भागामध्ये गेले, तिथे गेल्यानंतर भक्तीचे जे आहे तेज जे आहे हे कमी झालं, भक्तीची शक्ती जी आहे ही कमी झाली, किंवा भक्तीचे जे विशेष करून ज्ञान आणि वैराग्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. कारण व्यक्ती तिथे जे आहे ते पैसा, धन, दौलत, ऐश्वर याच्या पाठीमागे लागले, आणि त्याच्यामुळे भक्तीकडे किंवा विशेष करून ज्ञान आणि वैराग्यांकडे दुर्लक्ष झालं. विशेष करून भक्तीकडे दुर्लक्ष झालं, त्यामुळे ज्ञान आणि वैराग्य हे जे अतिशय कमजोर झाले. ज्ञान आणि वैराग्यामध्ये कोणीही रुची घेतली नाही. तर जो व्यक्ती भक्तीमध्ये प्रगती करतो, भक्तीमध्ये स्थिर होतो, त्याच्यामध्ये स्वाभाविकपणे ह्या दोन्ही गोष्टी दिसून येतात. कारण भक्तीचे हे दोन पुत्र आहेत, तर त्या व्यक्तीला त्याचा फायदा होतो. भक्तीचा आश्रय घेतल्यानंतर ज्ञान आणि वैराग्य हे येणारच आहे. बरेचसे ज्ञानी असतात, ते लोकांना सांगतात की तुम्हाला ज्ञानयोगाचं पालन करायचं असेल, अष्टांग योगाचं पालन करायचं असेल, तर तुम्हाला वैराग्यावरती भार देणं गरजेचं. वैराग्य म्हणजे नैती सगळ्या गोष्टींना नाही म्हणायचं, सगळ्या गोष्टींकडून नकार द्यायचा, पूर्णपणे इंद्रियांना पूर्णपणे कष्ट द्यायचे, असा प्रकार सांगितला जातो. ते काय करतात, वैराग्याचा आश्रय घेतात, ज्ञानाचा आश्रय घेतात, आणि नंतर ज्ञान आणि वैराग्य जे आहे हे कधीतरी कुठल्या तरी दुर्लभ जन्मामध्ये त्या व्यक्तीला भक्ती प्राप्त होणार. तर हे अतिशय खडतर मार्ग आहे, ज्ञान आणि वैराग्याद्वारे भक्ती प्राप्त करणे. म्हणजे ज्ञानयोग, अष्टांग योगानंतर भक्ती योगाची प्राप्ती करणे हा खडतर मार्ग आहे. पण जर व्यक्तीने डायरेक्ट भक्ती योगाचा आश्रय घेतला, तर त्याला ज्ञान आणि वैराग्य हे असणारच आहे. आणि असं वैराग्य किंवा ज्ञान जे आहे हे प्रत्येक भक्ताच्या जीवनामध्ये त्याला नक्कीच दिसून येतं, की तो जो आहे ह्या भौतिक आसक्तीपासून दूर जातोय, भौतिक इंद्रिय तृप्तीपासून तो व्यक्ती जो आहे हा दूर जातो. प्रभू, नारद मुनींना भक्ती देवी कुठे भेटले होते म्हणजे? नारद मुनींना भक्तीदेवी राजस्थानमध्ये भेटल्या, जिथे ते राजस्थान. अतिशय कमजोर अवस्थेमध्ये होत्या, ठीक आणि आहे प्रभू, विशेष करून त्यांचे पुत्र जे आहेत ते अतिशय वयोवृद्ध दिसत होते. प्रभू, थँक्यू व्हेरी मच. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये आणखीन महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे श्रवण जे आहे, त्या श्रवणावरतीही अतिशय भार दिलेला आहे, की त्या विधीद्वारे व्यक्ती जो आहे हा व्यवस्थितपणे प्रगती करू शकतो. जसं शेवटच्या पॅराग्राफमध्ये आपण पाहतो, तो प्रामाणिक भक्त आहे आणि त्याने पूर्वीच्या अधिकारी व्यक्तींनी त्याच्या आध्यात्मिक उन्नतीच्या हिताकरता उपनिषदे, वेदांत आणि इतर साहित्य दिले आहे. अशा वैदिक साहित्याचे श्रवण करण्यास तयार असले पाहिजे. अशा साहित्यांचे श्रवण केल्यापासून मनुष्याला वास्तविक उन्नती करता येणे शक्य नाही. असे असे श्रवण केल्यापासून त्याने त्यातील उपदेशांचे पालन केल्यापासून भक्तीचा केवळ देखावा व्यर्थ असतो, आणि म्हणून तो भक्ती मार्गातील एक प्रकारचा अडथळा आहे. त्यासाठी प्रेममय सेवा ही जरी श्रुती, स्मृती, पुराणे, पंचरात्र यांच्या सिद्धांतावरती आधारलेली नसली, तरी केवळ भक्तीचे व्यर्थ प्रदर्शन बहिष्कृत केलेले पाहिजे. तर असे भरपूर व्यक्ती दिसतील जे राधे कृष्ण गोविंद करत करत धावतात, वेगवेगळ्या गोष्टीचं का भक्तीचे जे आहे हे बाह्य रूपाने पालन करतात, आंतरिक हृदयामध्ये मन इंद्रियांवरती काहीही प्रभाव झालेला नाहीये. असं बाह्य रूपाने, कृत्रिम रूपाने आपल्याला काहीच करायचं नाही. आपल्याला वैदिक शास्त्रांमध्ये दिलेल्या गोष्टींचा श्रवणाद्वारे पालन करायचं, आणि त्यामुळे आपल्यासाठी भगवद्गीता, भागवत, चैतन्य चरितामृत हे ग्रंथ जे आहेत हे अतिशय महत्वाचे आहेत, किंवा त्या ग्रंथांवरती आधारित केलेले प्रबोधांचे ग्रंथ आहेत, हे शास्त्र आहेत, हे श्रुतीशास्त्र आहेत, हे स्मृतीशास्त्र आहेत, त्यांचं व्यवस्थितपणे अध्ययन करून श्रवणाद्वारे समजून घेऊन, श्रवणाद्वारे आपण व्यक्ती जो आहे या गोष्टी समजू शकतो, आणि या गोष्टीचं मार्गाचं पालन करूनच आपण जे आहे हे पुढे जाऊ शकतो. आणि ह्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे सुखदेव गोस्वामी परीक्षित महाराज किंवा शौनक ऋषी आणि सुत गोस्वामी हे उत्कृष्ट उदाहरण आहे, जे ऐकतायत, जे कथन केलं जातंय ते कथन ऐकतायत, आणि हे ऐकल्यानंतर त्यांना जे परमसत्य जे आहे हे व्यवस्थित समजू शकणार आहे, आणि ते आपल्या परमसत्याच्या शोधामध्ये, परमसत्याच्या साक्षात्कारामध्ये प्रगती पथावरती पुढे जाऊ शकणार आहे. ते आपण श्लोक क्रमांक 12 मध्ये पाहिलं की अशा प्रकारे व्यक्ती जो आहे हा श्रवणाद्वारे प्रगतीपथावर जाऊ शकतो, आणि ज्ञान वैराग्य जे आहेत हे अशा प्रकारे भक्तीचे पुत्र आहेत, भक्तीचे सेवक आहेत. त्यामुळे भक्तीमध्ये ऋषी घेतल्यानंतर व्यक्तीला ज्ञान आणि वैराग्य प्राप्त होणार आहे. असा ज्ञानी वैराग्य व्यक्ती जो आहे हा परमसत्याच्या शोधासाठी, साक्षात्कारासाठी अतिशय योग्य आहे, आणि तो जो आहे तो श्रवणाच्या द्वारे या गोष्टीचा, या भक्तिमय परमसत्याच्या साक्षात्कारात प्रगती प्राप्त करतो. ठीक आहे. श्लोक क्रमांक 13. तर इथे हा जो 13वा जो श्लोक आहे याच्यामध्ये
वर्णाश्रम धर्माचं प्रमुख कार्य काय किंवा वर्णाश्रम धर्म जो आहे हा त्याचा मेन पर्पज काय हे समजून सांगितलेलं आहे की वर्णाश्रम धर्म जो आहे त्याच्याद्वारे भगवंत परमकृष्ण जे आहेत त्यांना प्रसन्न करणे हाच केवळ एक मार्ग आहे. श्लोक क्रमांक 13. अतः पुंभी द्विजश्रेष्ठ वर्णाश्रम विभागश स्वनिष्ठितस्य धर्मस्य संसिद्धिर्हरितोषणम. संसिद्धिर्हरितोषणम, हरींच्या संतुष्टीसाठी तर वर्णाश्रम विभागशः, वर्ण आणि आश्रमांचं विभागन केलेलं आहे त्याच्याबद्दल सांगण्यात आलेलं आहे. तर हे जेव्हा समजून सांगण्यात आलेलं आहे तर त्याच्यामध्ये हा वर्णाश्रम धर्म जो आहे समसिद्धी हरितोषणम, हरींच्या संतुष्टीसाठीच असणं गरजेचं आहे. हरींच्या संतुष्टी व्यतिरिक्त त्या वर्णाश्रम धर्मामध्ये दुसरं काहीही करणं अयोग्य आहे. तर वर्णाश्रम धर्म सगळ्यांना माहिती, वर्णाश्रम विभागशः जो आहे तर 4 वर्ण आणि 4 आश्रमांचं वर्ण आश्रम, त्यामुळे वर्ण तसं एकत्र संधी करून वर्णाश्रम होतं. वर्ण जे आहेत हे 4 आहेत, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र. आश्रम हे आहेत हेही 4 आहेत, ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ आणि संन्यास. या 4 वर्ण आणि 4 आश्रमांचे एकत्र म्हणजे वर्णाश्रम धर्म आहे. आणि या वर्णाश्रम धर्माचं ध्येय जे आहे हे हरींचं संतुष्टी, हरींची हरितोषणम हे त्यांचं ध्येय आहे. भाषांतर. हे द्विजश्रेष्ठांनो, म्हणून असे निर्णय केले आहे की वर्ण आणि आश्रम यानुसार आपल्या स्वतःच्या विहित व्यवसाय करता जी कर्तव्य आहेत त्यांचे पालन भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी केल्याने मनुष्याला जीवनातील सर्वोच्च परिपूर्णता प्राप्त करता येते. जीवनातील सर्वात परिपूर्ण जे उच्चतम गोष्ट आहे ते म्हणजे कृष्ण प्रेम, कृष्ण भक्ती, आणि ती प्राप्त करण्यासाठी व्यक्तीला या वर्णाश्रम धर्मांचा, वर्णाश्रम व्यवसायाचा किंवा वर्णाश्रमचं कार्य जे आहे याची नक्कीच मदत होणार आहे. आणि अशाच प्रकारे व्यक्तीने प्रगती यावरती राहणं गरजेचं आहे. तर हे कोणाला सांगतायत? जे शौनक ऋषी आहेत त्यांना सुत गोस्वामी सांगतायत की कशा प्रकारे या वर्णाश्रमाचं विभाजन केलंय. अथ पुंभी द्विजश्रेष्ठ वर्णाश्रम विभागशः, या वर्णाश्रमाचं विभाजन केलेलं आहे आणि त्या वर्णाश्रमाच्या विभाजनामधून व्यक्ती जो आहे हे आपलं विहित कर्तव्य पार पाडतोय. पण हे विहित कर्तव्य पार पाडताना त्याला हे समजणं गरजेचं आहे की हे प्रत्येक कर्म जे आहे हे भगवंतांच्या श्री समसिद्धी हरितोषण, भगवंतांच्या संतुष्टीसाठी आहे. आणि जेव्हा हे व्यक्ती करेल त्यावेळेस तो व्यक्ती परिपूर्णता प्राप्त नक्कीच करेल. तात्पर्य कोण वाचतंय? विनोदिनी माताजी वाचा. हरे कृष्ण. संपूर्ण विश्वातील मानव समाज हा 4 वर्ण आणि 4 आश्रम यात विभागलेला आहे. हे 4 वर्ण म्हणजे बुद्धिजीवी वर्ग, सैनिकी वर्ग, उत्पादन करणारा वर्ग आणि श्रमजीवी वर्ग. हे वर्ण त्या त्या मनुष्यांच्या कर्माप्रमाणे आणि गुणयोग्यतेप्रमाणे विभागलेले आहेत. जन्मावरून नव्हे. तसेच जीवनाचे 4 आश्रम आहेत: ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि भक्तिमय जीवन किंवा संन्यास आश्रम. मानव समाजाच्या सर्वोत्तम हितार्थ जीवनाची अशी विभागणी असली पाहिजे, अन्यथा कोणतीच सामाजिक संस्था निरोगी स्थितीत वाढू शकत नाही. वर सांगितलेल्या प्रत्येक विभागाच्या जीवन पद्धतीचे उद्दिष्ट भगवंतांना प्रसन्न करणे हेच असले पाहिजे. मानव समाजाच्या रचनेचे हे संस्था प्रधान कार्य वर्णाश्रम धर्म या नावाने ओळखले जाते. कारण सुसंस्कृत जीवनाकरिता ही पद्धती अगदी स्वाभाविक आहे. मनुष्याला परमसत्याचा अनुभव करवून देण्याकरिताच वर्णाश्रम पद्धतीची रचना करण्यात आली आहे. एका विभागाचे दुसऱ्या विभागावर कृत्रिम वर्चस्व व्हावे याकरिता ही समाज रचना नाही. परमसत्याचा अनुभव घेणे हे जीवनाचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट इंद्रिय तृप्तीत अतिशय आसक्ती असेल तर साध्य होत नाही. यापूर्वी सांगितल्याप्रमाणे वर्णाश्रम संस्थेचे अंतिम उद्दिष्ट भगवंतांना संतुष्ट करणे हे नसेल तर स्वार्थी लोक दुर्बळ घटकांवर आधिपत्य गाजविण्यासाठी तिचा उपयोग करतात. कलहयुक्त कलियुगात हे कृत्रिम वर्चस्व सतत चालू आहे. परंतु सुज्ञ लोकांना चांगले माहीत असते की वर्ण आणि आश्रम यांचे जे विभाग केलेले आहेत ते सामाजिक व्यवहार सुव्यवस्थित चालावेत, उच्च विचारसरणीचा विकास व्हावा आणि आध्यात्मिक अनुभूती व्हावी यासाठी आहेत. वर्णाश्रम संस्थेचे अन्य कोणतेही प्रयोजन नाही. पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांना संतुष्ट करण्यातच वर्णाश्रम धर्माची सर्वोच्च सिद्धी आहे, हे भागवताचे विधान आहे. अर्थातच भगवंतांना संतुष्ट करणे हाच जीवनाचा सर्वोच्च हेतू आहे. भगवद्गीताही याचे समर्थन करते. चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः 4.13.
चातुर्वर्ण मया सृष्टम गुणकर्म विभागशः चातुर्वर्ण. भगवान सांगतात मी या सगळ्या गोष्टीचे निर्माण केले. चातुर्वर्ण, 4 वर्ण जे आहेत, आणि त्याचबरोबर या गुणकर्म विभागशः. आणि हे कशानुसार होतं या 4 वर्णांचं? गुण आणि कर्मानुसार त्याचं विभाजन होतं. असं विभाजन जे आहे हे भगवंतांद्वारे केलेलं आहे. पण याचा हे जेव्हा करत असताना व्यक्तीला समजणं गरजेचं आहे की हे 4 वर्ण जे आहेत किंवा 4 आश्रम जे आहेत, हे जे आहेत हे भगवंत समसिद्धी हरितोषणम, भगवंतांच्या हरीच्या संतुष्टीसाठीच कार्यरत होणं गरजेचं आहे. नाहीतर दुर्भाग्याने एखाद्याने समजलं की मी गृहस्थ आहे, मी संन्यासी आहे, मी ब्रह्मचारी आहे, मी वानप्रस्थ आहे, हे चुकीचं आहे. आणि त्यामुळे एक खूप छान श्लोक येतो जे भूतशुद्धी प्रार्थनेमध्ये आम्ही रोज गात असतो. नाहम विप्रो नच नरपती नापी वैश्यो न शूद्र. तर काय सांगितलं? नाहम विप्रो, मी विप्र नाहीये, ब्राह्मण नाही. नाहम विप्रो नच नरपती, मी ना राजा आहे, नरपती नाहीये. नाहम विप्रो नच नरपती नापी वैश्यो, मी वैश्य नाही. नाहम ना शूद्र, मी शूद्र नाही. मग कोण आहे? नाहम विप्रो नच नरपती नापी वैश्यो न शूद्र. नाहम वर्णी, मी वानप्रस्थ नाहीये. नाहम वर्णी च न गणपती, नाहम विप्रो च नच नरपती नापी वैश्यो न शूद्र. नाहम वर्णी च गणपती यो वनस्तो गतिर्वा. ना मी संन्यासी आहे, वनस्तो गतिर्वा. ना मी गृहस्थ आहे. तुम्ही कोण आहे? गोपीर भरतूर पद कमलयोर दास दासवण दास. मी कोण आहे? गोपीर भरतूर, गोपींच्या चरण कमलांच्या दासांचा दासांचा दास आहे. तर हा भाव जो आहे हा भक्तीचा भाव आहे. पण हे समजत असताना व्यक्तीला हे समजणं गरजेचं आहे, तर जर व्यक्तीने स्वतःला मी ब्रह्मचारी आहे, की मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, याच गोष्टीची जर फक्त स्वतःची ओळख करून ठेवली आणि त्याला जर तो आसक्त झाला तर चुकीचं आहे. आणि अशा प्रकारे तो वर्णाश्रम धर्म जो आहे हा नक्कीच चुकीच्या मार्गावरती घेऊन जाणार आहे. तो कधीही सफल होणार नाही. पण जो वर्णाश्रम धर्म भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी कार्य करतो तो नक्कीच सफलतेपर्यंत व्यक्तीला घेऊन जातो. हरे कृष्ण. मला चार्जर घेऊन यावं लागेल, 1-2 मिनिटं आपण ब्रेक घेऊया. श्लोक क्रमांक 14. तर श्लोक क्रमांक 14 जो आहे त्याच्यामध्ये आपण पाहतो की कशा प्रकारे, आता आपण पाहिलं की कशा प्रकारे परमसत्य जे आहे याला जाणण्यासाठी वर्णाश्रम जो धर्म आहे त्याची मदत घेणं गरजेचं, किंवा वर्णाश्रम धर्म जो आहे त्याने परमसत्यापर्यंत व्यक्तीला घेऊन जाणं गरजेचं आहे. तर त्यानंतर आता पुढे सांगितले भगवंत जे आहेत हे लगेच जी शुद्ध भक्तीचा जो मार्ग आहे तो आपल्याला सांगतायत की कशा प्रकारे एकाग्रतेने प्रभूजी आपण दिसत नाहीये प्रभूजी. हॅलो. हरे कृष्ण. तर कशा प्रकारे त्या व्यक्तीने जे आहे हे पूर्णपणे एकाग्रतेने, जसं सांगितलं भगवंत सांगतात व्यवसायात्मिका बुद्धी एकेह करुनंदना बहुशाखाही अनंतस्य बुद्धी व्यवसायीने. त्यामुळे व्यक्तीने व्यवसायात्मिका बुद्धी एकेह करून पूर्णपणे आपली व्यवसायात्मिका बुद्धी जी आहे ते एका ठिकाणीच ठेवणं गरजेचं आहे. आणि ती व्यवसायात्मिका बुद्धी जी आहे ती म्हणजे कशा प्रकारे श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम साख्यम दास्यम आत्मनिवेदम या नवविधा भक्तीचं पालन करत किंवा नवविधा भक्तीतली कुठल्याही एका विधीचं पालन करत व्यक्तीने आपल्या भक्ती मार्गामध्ये पुढे जाणं गरजेचं आहे. तर भागवतम हा असा इतका विशेष ग्रंथ आहे की तो लगेच व्यक्तीला जो आहे हा भक्ती मार्गाचं अध्ययन करायला भक्ती मार्गाचं पालन करायला शिकवतो. म्हणजे भगवद्गीता आपण पाहिलं की भगवंत कर्मयोगावरती भरपूर ध्यान देत आहेत, ज्ञानयोगावरती ध्यान देत आहेत, अष्टांग योगावरती चर्चा करतायत, भगवंत बऱ्याच गोष्टींवरती चर्चा करतायत. त्यानंतर भक्ती मार्गाचं भक्ती योगाचं महत्व सांगतात. पण इथे पुढच्या श्लोकात लगेच भगवंतांनी कन्क्लुजन दिलेलं आहे. ठीक आहे, वर्णाश्रम धर्म योग्य आहे, विहित कर्म आपलं योग्य आहे, पण त्याच्यानंतर व्यक्तीला जे आहे हे समजणंही तेवढंच गरजेचं आहे की कशा प्रकारे भक्ती योगाचं जे आहे पालन करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे भगवंत पुढच्या 14व्या श्लोकामध्ये आपल्याला सांगतायत तस्मादेकेन मनसा भगवान सात्वतांपदी श्रोतव्य कीर्तितव्यश्च ध्येय पूज्यश्च नित्यदा. भाषांतर: म्हणून एकाग्र मनाने मनुष्याने भगवंतांविषयी श्रवण, कीर्तन आणि स्मरण करावे आणि पूजन करावे, कारण भगवंत भक्ताचे रक्षक आहे. ध्येय पूज्यश्च नित्यदा. हे ह्या भगवंतांचं पूजन करावं नित्यदा. नित्यदा हा शब्द अतिशय महत्वाचा आहे. सतत, नेहमी.
नित्यदा म्हणजे असं नाही आहे, म्हणजे तुमच्या मंदिरात आम्ही नित्यपणे येतो, नेहमीच येतो, रेग्युलरली येतो. कधी? जन्माष्टमी तर जन्माष्टमी, असं नसणं गरजेचं आहे. व्यक्ती जो आहे हा नित्यपणे भगवंतांची काय करायचंय? पूज्य, त्यांचं पूजन करणं गरजेचं आहे. ध्यान लावणं गरजेचं आहे. कीर्तितव्य, त्यांचं गौरव करणं, यशगान करणं गरजेचं आहे. श्रोतव्य, त्यांचं श्रवण करणं गरजेचं आहे. हे अतिशय महत्वाचं आहे. का? कारण भगवान सात्वतामपती, भगवान जे आहेत, भगवंत कृष्ण जे आहेत, हे सात्वतामपती आहेत. सात्वताम म्हणजे भक्तांचे पती आहेत. पती म्हणजे रक्षक आहेत. तर भगवंतांचे भगवंत जे आहेत हे प्रत्येक भक्ताचे रक्षक आहेत. आणि त्यामुळे तस्माद एकेन मनसा, त्या व्यक्तीने तस्माद लगेच त्वरित मनसा एकेन मनसा, मन जे आहे हे एकाग्र करणं गरजेचं आहे. एकाग्र मनाने, एकाग्र चित्ताने अशा व्यक्तीने भगवंतांचं श्रवण, कीर्तन, ध्यान, पूजन हे करणं गरजेचं आहे. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, साख्यम, दास्यम, आत्मनिवेदन यातल्या कुठल्याही एका विधीचं किंवा सर्व विधींचं पालन करणं गरजेचं आहे. अशा विधींचं जर व्यक्तीने व्यवस्थितपणे पालन केलं तर तो व्यक्ती जो आहे हा नक्कीच भगवंतांची शुद्ध भक्ती, भगवंतांचं त्याच्या जीवनाचं जे ध्येय आहे तो नक्कीच प्राप्त करणार आहे. आणि हे कसं प्राप्त होणार आहे? कारण भगवंत जे आहेत हे भक्तांच्या रक्षण करता आहेत. भगवान सात्वतामपती, भगवंत जे आहेत हे भक्ताचे रक्षण करता आहेत. त्यामुळे हे सगळं प्राप्त होण्याच्या आधी सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे श्रद्धा. भगवंतांबद्दलची जी श्रद्धा जी आहे ही दृढ असणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि त्यामुळे ह्याच्या आधीच्या आपण श्लोकात पाहिले तर श्रद्धानया, तर ही श्रद्धा जी आहे ही दृढ असणं गरजेचं आहे. आणि दुसरं काहीही गरजेचं नाही. जर जेव्हा व्यक्तीची श्रद्धा आहे ते श्रद्धेनुसार तो व्यक्ती जो आहे आपण पुढे जाणार आहे. आणि त्यामुळे जेव्हा एखाद्या व्यक्तीने श्रद्धा निर्माण केलेली आहे, श्रद्धेचं परिवर्तन जे आहे हे साधू संघात होतं. त्यानंतर साधू संघ प्राप्त झाल्यानंतर तो व्यक्ती जो आहे हा भजन क्रियेत लागतो. आणि भजन क्रियेमध्ये तो व्यक्ती जेव्हा लागतो त्यानंतर त्याच्या हृदयामध्ये परिवर्तन व्हायला सुरुवात होते, म्हणजे अनर्थ निवृत्ती होते. आणि त्यानंतर अनर्थ निवृत्तीनंतर त्या व्यक्तीची श्रद्धा अतिशय दृढ होते, ज्याला निष्ठा म्हणून सांगितलं जातं. तर सांगण्याचं तात्पर्य हे आहे की त्या निष्ठा स्तरापर्यंत त्या व्यक्तीला पोहोचायचं असेल किंवा भाव स्तरापर्यंत, प्रेम स्तरापर्यंत, आसक्ती स्तरापर्यंत, रुची स्तरापर्यंत व्यक्तीला पोहोचायचं असेल तर त्यासाठी ही जी विधी दिलेली आहे त्या विधीचं पालन करणं अतिशय गरजेचं. काय विधी दिली? तस्माद एकेन मनसा, मन जे आहे हे पूर्णपणे एकाग्र करून व्यक्तीने श्रवण, कीर्तन, स्मरण, पूजन, ध्यान या गोष्टी करणं गरजेचं आहे. तर इथे लगेच जे आहे आपल्याला कन्क्लुजन भगवंताने दिलेलं आहे की भक्ती जी आहे हीच मार्ग आहे. आणि भक्तीचा मार्ग म्हणजे श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम हा भक्तीचा मार्ग आहे. कोणी सांगू शकेल की हा जो मार्ग आहे नवविधा भक्ती कोणी समजून सांगितलेली आहे भागवतात? कोणाला प्रल्हाद माहिती आहे? प्रल्हाद महाराज. प्रल्हाद महाराज. प्रल्हाद महाराज. प्रल्हाद महाराजांनी. प्रल्हाद महाराजांनी, अमरीश महाराजांनी करून दाखवलेलं आहे आणि प्रल्हाद महाराजांनी याचं वर्णन केलेलं आहे. त्या प्रल्हाद महाराजांची जी शिक्षा आहे, त्याच्या शिकवण आहे, त्या शिकवणीमध्ये प्रल्हाद महाराज या नवविधा भक्तीचं वर्णन करतात. ठीक आहे. तात्पर्य कोण वाचतात? संदीप प्रभूजी वाचा. हरे कृष्ण. परम सत्याचा साक्षात्कार हे जीवनाचे अंतिम उद्दिष्ट आहे. म्हणून ते कुठल्याही स्थितीत प्राप्त करून घ्यावे. उपर्युक्त वर्ण आणि आश्रम यापैकी कोणत्याही वर्ण वा आश्रमात श्रवण, कीर्तन, स्मरण आणि पूजन या 4 प्रक्रिया समान आहेत. जीवनाच्या या प्रक्रियांविना कोणीही जगू शकत नाही. जीवनाच्या या 4 तत्वात जीवांची कार्ये समाविष्ट आहेत. विशेषतः आधुनिक समाजात सर्व कार्ये न्यूनाधिक प्रमाणात श्रवण आणि कीर्तन यावर अवलंबून आहेत. कोणताही मनुष्य कोणत्याही सामाजिक स्तरावर असेल तर आणि त्याचा गौरव खऱ्या व खोट्या रीतीने दैनिक वृत्तपत्रात होत असेल तर तो अल्पावधीतच विख्यात होतो. कधीकधी विशिष्ट पक्षाच्या राजकीय पुढाऱ्याची प्रसिद्धी वर्तमानपत्राच्या प्रचारातून होत असते. अशा रीतीने क्षुल्लक मनुष्याला थोड्याच अवधीत महत्त्व प्राप्त होत असते. परंतु अयोग्य व्यक्तीचा खोट्या स्तुतीचा प्रचार कोणत्याही प्रकारे विशिष्ट व्यक्तीसाठी किंवा समाजासाठी कल्याणप्रद होऊ शकत नाही. अशा प्रचाराचा तात्पुरता प्रभाव होतो, पण त्या प्रचाराचे स्थायी परिणाम होत नाहीत.
म्हणून अशी कार्य करणे म्हणजे काळाचा अपव्यय आहे. ज्याने आपल्या समक्ष सर्व गोष्टी निर्माण केल्या आहेत असे भगवंत हे स्तुतीचा प्रत्यक्ष विषय आहेत. भागवताच्या जन्माद्यस्य या श्लोकात या सत्य गोष्टीची विस्ताराने चर्चा केली आहे. दुसऱ्याची स्तुती करण्याची किंवा ऐकण्याची जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती स्तुतीचा खरा विषय जे भगवंत त्यांच्याकडे वळविली पाहिजे, तेव्हाच सुखाचे आगमन होईल. हरे कृष्ण. तर अशा प्रकारे जे भगवान साततांपती भगवंत जे आहेत हे रक्षण करता आहेत सर्व भक्तांचे, त्यांच्याबद्दल विशेष करून श्रवण करणं गरजेचं आहे, कीर्तन करणं गरजेचं आहे, ध्यान लावणं गरजेचं आहे. श्लोक क्रमांक 15. तर पुढे भगवंत सांगतायत की कटिंग द नॉट, म्हणजे आपली बंधनाची गाठ आहे ती गाठ तोडणं गरजेचं आहे, त्यासाठी तलवार वापरणं फार गरजेचं आहे. त्याच्याबद्दल सांगतात भगवंत श्लोक क्रमांक 15 मध्ये, यदनुध्यासिना युक्ता कर्मग्रंथी निबंधनम छिंदन्ति कोविदास्तस्य को न कुर्यात कथारतीम. हातात तलवार घेऊन बुद्धिमान मनुष्य कर्माच्या गाठींचे बंधन भगवंतांच्या चिंतनाने तोडतो. म्हणून असा कोण मनुष्य आहे जो भगवंतांच्या लीला कथांवरती प्रेम करणार नाही. छिंदंती कोविदास, कोविद म्हणजे बुद्धिमान व्यक्ती. असा कोणता बुद्धिमान व्यक्ती आहे जो भगवंतांच्या कथामध्ये रुची घेणार आहे. कोविदास तस्य को न कुर्यात कथारतीम. असा कोण व्यक्ती आहे जो कथेमध्ये भगवंतांच्या कथेमध्ये रती घेणार नाही. तर जो व्यक्ती बुद्धिमान आहे तो कथेमध्ये भगवंतांच्या कथेमध्ये रुची घेतो. किंवा प्रभुपाद नेहमी सांगायचे, ज्या व्यक्तीने कृष्ण भावनेचा स्वीकार केला आहे असा व्यक्ती जो आहे हा अतिशय बुद्धिमान आहे. तर असा बुद्धिमान व्यक्ती काय करतो, तो हातामध्ये तलवार घेतो आणि तलवाराने आपली जी कर्माच्या गाठीचं जे बंधन आहे ते बंधन पूर्णपणे तोडून टाकतो. कर्मग्रंथी निबंधनम. कर्मग्रंथी ज्या आहेत, कर्माच्या ज्या गाठी झालेल्या आहेत, पाप पुण्याच्या ज्या गाठी आहेत, वेगवेगळ्या कर्माच्यामुळे व्यक्ती अडकलेला आहे आणि त्या कर्माच्या गाठी ज्या आहेत त्याच्यामुळे त्याला स्वर्ग किंवा नर्क ह्या गोष्टी प्राप्त होणार आहे, पाप आणि पुण्य प्राप्त होणार, या सर्व ग्रंथी ज्या आहेत त्या ग्रंथी ज्या आहेत तो तलवारीने तोडून टाकतो. आणि ती तलवार म्हणजे काय, ज्ञानाची तलवार आहे. त्या ज्ञानाच्या तलवारीने तो तोडून टाकतो. आणि फक्त ज्ञानच नाही, पण भगवंतांची भक्ती जी आहे, भगवंतांचं चिंतन आहे, त्या चिंतनाद्वारे तो त्या गोष्टीला तोडतो. त्यामुळे भगवंतांमध्ये रुची घेतल्यानंतर कर्म किंवा आसक्ती जी आहे त्याच्यापासून व्यक्ती जो आहे हा दुरावतो, तो जो आहे आपले संबंध तोडतो. आणि त्यामुळे असा बुद्धिमान व्यक्ती भगवंतांचं स्मरण करतो आणि त्या स्मरणाद्वारे या कर्मग्रंथाच्या बंधन आहे त्या बंधनातून मुक्त होतो. आणि असा व्यक्ती जो मुक्त झालेला आहे, असा बुद्धिमान व्यक्ती जो आहे हा भगवंतांच्या लीला कथांवरती अतिशय प्रेम करणार आहे, त्याच्यामध्ये अतिशय रुची घेणार आहे. त्यामुळे या दोन गोष्टी आपण समजतो. एक तर व्यक्ती जो आहे ह्या भक्ती मार्गाचे व्यवस्थितपणे पालन करून कर्मग्रंथी तोडतो आणि हा कर्मग्रंथी तो व्यक्ती जो आहे आणखीन भक्तीमध्ये रुची घेतो. आणखीन याला असंही समजू शकतो, जो व्यक्ती भक्तीमध्ये जास्त रुची घेतो, भगवंतांच्या गुण रूप लीला नामामध्ये अतिशय रुची घेतो, त्याच्यासाठी अतिशय सहजपणे या कर्मग्रंथ बंधनातून मुक्त होणं हे अतिशय सहजपणा आहे. तर त्यामुळे अशा प्रकारे व्यक्ती जो आहे हातात तलवार घेऊन तो या कर्मग्रंथींना मुक्त करतो आणि भगवंतांच्या स्मरणामध्ये रुची लावतो. ह्याच्या आधीच्या श्लोकामध्ये भगवंतांच्या स्मरणावरती भार दिलेला आहे. त्यामुळे या श्लोकातही सुत गोस्वामी आपल्याला सांगतायत की कशा प्रकारे भगवंतांच्या स्मरणाद्वारे बुद्धिमान व्यक्ती जो आहे तलवार घेऊन या ग्रंथी काढून टाकतो. ही तलवार म्हणजे आहे हे ज्ञान आहे. ही तलवार हे आपल्याला 4थ्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात सुद्धा ज्ञान जे आहे याला तलवारी समान मानलेलं आहे. आणि भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायात जी तलवार आहे त्याने आपले ज्या काही आसक्ती आहेत त्या तोडून टाकणं गरजेचं आहे. त्याचप्रकारे इथे भगवंतांच्या स्मरणाद्वारे, भगवंतांच्या भक्तीद्वारे आणि भगवत शास्त्रांच्या ज्ञानाद्वारे व्यक्तीने या सर्व कर्मग्रंथी तोडायच्यात. आणि त्या तोडल्यानंतर तो व्यक्ती जो आहे हा भगवंतांच्या लीला कथा गाण्यामध्ये अतिशय रुची घेणार, त्याच्यावरती त्याचं खूप प्रेम जडणार आहे. इथे अशा प्रकारे हा जो पूर्ण सेक्शन आहे 8 ते 15 त्याच्यामध्ये भक्ती जी आहे ही आपल्या
विहित कर्माद्वारे किंवा वर्णाश्रम धर्माद्वारे भक्ती जी आहे असणं, भक्तीमध्ये त्या व्यक्तीची वृद्धी झाली पाहिजे आणि त्यासाठी भगवंतांना केंद्रबिंदू बनवणं गरजेचं आहे हे सांगितलंय. आणि त्याद्वारे त्या व्यक्तीला परमसत्य काय हे समजणं गरजेचं आहे. आणि ह्या परमसत्याच्या मार्गावरती पूर्णपणे त्या व्यक्तीची प्रगती होण्यासाठी त्या व्यक्तीला हे समजणं गरजेचं आहे की भगवंत यांनी त्यांच्या समसिद्धी हरितोषण भगवंतांची संतुष्टीच करणं अतिशय गरजेचं आहे. हे संतुष्टी करत असताना त्याला भगवंतांची संतुष्टी किंवा भगवंतांच्या प्राप्तीसाठी श्रवणम कीर्तनम स्मरणम हाच मार्ग सांगितलेला आहे. आणि हा मार्ग पालन करत असताना जेव्हा व्यक्ती हा मार्गाचं पालन करतो तो आपल्या बंधनातून मुक्त होतो आणि भगवंतांच्या कथा गाण्यामध्ये तो अतिशय जास्तीत जास्त रुची घेतो. यानंतर पुढचा जो 16 ते 22 हा जो पूर्ण सेक्शन आहे याचं तात्पर्य वाचून घ्या आपण स्वतः. श्लोक क्रमांक 15चं तात्पर्य जे आहे हे प्रत्येकाने आपलं स्वतः वाचून घ्या. श्लोक क्रमांक 16 ते 22 जो आहे हा अतिशय महत्वाचा सेक्शन आहे. याच्यामध्ये भक्तीमध्ये म्हणजे प्रेम स्तरापर्यंत प्राप्त करण्यासाठी जी प्रोग्रेस आहे किंवा जी कशा प्रकारे वृद्धी होते व्यक्तीची त्याची चर्चा करण्यात आली. जसं मी सांगत होतो की श्रद्धा ही महत्वाची. श्रद्धेनंतर साधुसंग, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, निष्ठा, रुची, आसक्ती, भाव, प्रेम या ज्या 9 पायऱ्या आहेत या 9 पायऱ्यांचं जे पूर्णपणे वर्णन आहे हे श्लोक क्रमांक 16 ते श्लोक क्रमांक 22 मध्ये करण्यात आलेलं आहे. याच्यावरती चर्चा जी आहे ती आपण उद्या करूयात. उद्याचा क्लास जो आहे थोडा जास्त वेळ होणार आहे. एक अर्धा पाऊण तास तरी जास्त होईल. तर सर्व तयारी तर उद्या थोडा जास्त वेळ बसण्यासाठी. उद्या 2:30 वाजता क्लास चालू आहे. तो 5 वाजेपर्यंत तरी कमीत कमी चालेल. हरे कृष्ण. प्रभूजी उद्या दीक्षा आहे. प्रभूजी क्लास आहे ना आपला? हो प्रभूजी, दीक्षेचा कार्यक्रम होऊन जाईल तोपर्यंत. प्रोग्राम. तर हो हरे कृष्ण 2:30 प्रभूजी. ते हरे कृष्ण. हरे यस होऊन कृष्ण. जाईल ना? हरे यस हरे यस कृष्ण प्रभूजी. यस प्रभूजी ते ओपन बुकच्या प्रश्नांचं पण थोडं उद्या विश्लेषण दिलं तर बरं होईल प्रभूजी. नक्की नक्की.